वेलकम ऑल ऑफ यू. वेलकम टू द डिस्कशन. मी प्रल्हाद मापारी तुमचे स्वागत करतो. पहा, आपण आजच्या हे एक दीड तासाच्या सेशनमध्ये हे प्रयत्न करणार आहे की PSR ऑप्शन जो तुमचा अपकमिंग आहे मेन्स 2025 राज्यसेवा 5 मे 2026 रोजी होणार आहे, तर त्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने पुढच्या 5-6 दिवसामध्ये रिव्हिजन केली पाहिजे. या लेक्चरच्या माध्यमातून जे विद्यार्थी हे लेक्चर नंतर 2026 मध्ये पाहतील त्यांच्यासाठी सुद्धा हे हेल्पफुल आहे की त्या 6 दिवसामध्ये कशा पद्धतीने रिव्हिजन केली पाहिजे. ॲट द सेम टाइम ती रिव्हिजन पण तुम्हाला मी टॉपिक सांगणार की हे टॉपिक्स करा तुम्ही, जेणेकरून एक सॉर्ट ऑफ प्रिडिक्शन किंवा कोणते टॉपिक कव्हर करायचे. डायरेक्टली जरी प्रिडिक्शन त्याला आपण वर्ड दिलं नाही तर कोणते टॉपिक तुम्ही ह्या रिव्हिजनमध्ये मस्ट आहे कव्हर करणं, जेणेकरून तुम्हाला काहीतरी उत्तर लिहिता येईल किंवा त्या अनुषंगाने तुमची तयारी चांगल्या पद्धतीने होईल. मग या पद्धतीने आपण सिलेबस वाईज जाणार आहे आणि त्याच्यानंतर करंट अफेअरमध्ये असलेले टॉपिक्स देखील मी डिस्कस करणार आहे. आणि मग तुम्हाला एक अंदाज येईल आणि एक कॉन्फिडन्स बिल्डिंग होईल की कशा पद्धतीने मी तयारी केली पाहिजे हे 5-6 दिवसामध्ये, जेणेकरून मी माझं ऑप्शनलमध्ये होल्ड राहील. ठीक आहे. सो लेट स्टार्ट. सो सर्वप्रथम सिलेबसपासून पहा. राजकीय सिद्धांत, याचे अर्थ आणि दृष्टिकोन. याच्यामध्ये क्वेश्चन काय काय येतो बघा. एक, डिक्लाइन ऑफ पॉलिटिकल थिअरी, राजकीय सिद्धांताचे पतन. ठीक आहे. सो क्वेश्चन्स काय काय येऊ शकतात बघा. एक तर डिक्लाइन ऑफ पॉलिटिकल थिअरी, राजकीय सिद्धांताचे पतन, पॉलिटिकल थिअरी, किंवा रिसर्जन्स ऑफ पॉलिटिकल थिअरी, की पुनर्गठन किंवा त्याची पुनरावृत्ती होणे किंवा त्याला पुनर्रूप प्राप्त होणे, त्याचं पुनरुत्थान होणे. सो या पद्धतीचे दोन्हीपैकी एक क्वेश्चन विचारला जातो. आणि अल्टरनेटिव्हली हा फार क्वेश्चन विचारला आहे. जर तुम्ही राज्यसेवेच्या GSचे मेन्सचे पेपर अनालाइज केले, तुम्हाला एक गोष्ट कळते, UPSC डायरेक्टली पिकिंग द क्वेश्चन फ्रॉम द MPSC इज डायरेक्टली पिकिंग फ्रॉम द क्वेश्चन्स ऑफ द UPSC PYQ. राज्यसेवा ही डायरेक्टली MPSC आपला आयोग आहे ना, ही UPSCचेच PYQ पिक करतोय डायरेक्टली. त्याच्यावरून तुम्हाला एवढं कळायला पाहिजे की आता हे PYQ करून जा ऑप्शनलच्या चांगल्या पद्धतीने, यू विल बी इन अ गुड पोझिशन. मग त्याच अनुषंगाने अनालिसिस करून सांग थोडक्यामध्ये काय काय क्वेश्चन येणार आहे, काय काय नाही. ठीक आहे. सो एक तर डिक्लाइन ऑफ पॉलिटिकल थिअरी किंवा रिसर्जन्स या दोन्हीपैकी एकावरती येईल. त्याच्यानंतर ट्रॅडिशनल अप्रोच, त्याला पारंपरिक दृष्टिकोन म्हणतो, व्हर्सेस मॉडर्न आधुनिक दृष्टिकोन, हा एक टॉपिक करून जा. ठीक आहे. सो पहिल्या टॉपिकमध्ये हे दोन्ही, आणि या दोन्हींचे उत्तर असं मोर ऑर लेस सेम आहे. फॉर एक्झाम्पल इंट्रोडक्शन तुम्ही सेम पद्धतीने लिहू शकता, पॉलिटिकल थिअरी म्हणजे काय एक्सेट्रा, आणि त्याच अनुषंगाने तुम्हाला एक स्टोरी लाईन आहे, ती स्टोरी लाईन सुद्धा सेम आहे. ठीक आहे. OP गाबाच्या बुक्समध्ये पण, आपल्या नोट्समध्ये पण, क्रॅश कोर्समध्ये पण सुद्धा घेतलेलं आहे मी. मग हे दोन्हीपैकी एक टॉपिक, आणि हे ट्रॅडिशनल व्हर्सेस मॉडर्न म्हणजेच काय, पारंपरिक वर्सेस आधुनिक विचारवंत किंवा विचारधारा, याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. राजकीय सिद्धांत याच्यावरती जी विचारधारा म्हणजे दृष्टिकोन, अर्थ आणि दृष्टिकोन विचारले, बरोबर. किंवा क्वेश्चन येऊ शकतो पॉलिटिकल थॉट, राजकीय विचार, विचारधारा, थिंकिंग, राजकीय थॉट, थिंकर एटसेट्रा, किंवा आयडिओलॉजी, विचारधारा. ठीक आहे. आणि पॉलिटिकल सायन्स, राज्यशास्त्र, याच्यामध्ये फरक काय, हा एक छोटा क्वेश्चन येऊ शकतो 5 मार्काला. बट ते तुम्हाला चांगलं आहे, कन्सेप्च्युअली माहिती, याला रिव्हिजन करायची गरज नाही. याच्या पुढचा क्वेश्चन काय येऊ शकतो याच टॉपिकमध्ये, लक्षात ठेवा, तो बिहेवियरलिझम, वर्तनवादावरती, वर्तनवाद. सो वर्तनवादावरती क्वेश्चन येऊ शकतो. त्या वर्तनवादावरती आणि पोस्ट बिहेवियरलिझम, उत्तर वर्तनवाद. ठीक आहे. याच्यावरती काय क्वेश्चन येऊ शकतो, याची वैशिष्ट्ये सांगा, याच्या मर्यादा सांगा, किंवा याच्यावर झालेली टीका सांगा. आणि याच्यावर झालेली टीका, याच्यातून तयार झालेलं हे उत्तर वर्तनवाद, याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. पहिल्या टॉपिकमधून काय काय क्वेश्चन येऊ शकतात. सो हा एक टॉपिक करायचा आहे बिहेवियरलिझमचा, वर्तनवादाचा, उत्तर वर्तनवादाचा. यू आर डन विथ इट. ठीक आहे. त्यानंतर काय बघा, हा मॉडर्न अप्रोचमध्येच, आधुनिक विचारमध्ये धारांमध्येच येत होतो. 19 म्हणजे पोस्ट सेकंड वर्ल्ड वॉर नंतर सुरू झालेला हा विचार आहे, बरोबर. सो त्याच्यानंतर काय येऊ शकतो, एक गोष्ट करून ठेवा, ती म्हणजे मल्टीकल्चरलिझम. आता हे राईट्समध्ये पण येतं, पण इथं पण तुम्ही कन्सिडर करू शकता, आणि राईट्समध्ये म्हणजे अधिकाराचे जे सिद्धांत आहे त्याच्यामध्ये पण येऊ शकतं. दोन्हीपैकी कुठे पण आपल्याला टॉपिकशी मतलब आहे. मल्टीकल्चरलिझम येऊ शकतं, त्याला बहुसांस्कृतिकवाद म्हणतात किंवा बहुसांस्कृतिकवाद म्हणतात. सो तो बहुसांस्कृतिकवादमध्ये प्रश्न येऊ शकतो, बहुसांस्कृतिकवाद. ठीक आहे. आणि यामध्ये पण बहुसांस्कृतिकवादमध्ये 2 आहेत गोष्टी लक्षात ठेवा. एक स्कॉलर आहे विल किमलिका, रिथिंकिंग मल्टीकल्चरलिझम असं त्यांचं बुकचं नाव आहे. आणि दुसरे स्कॉलर आहे ते म्हणजे भिकू पारेख. सो हे 2 स्कॉलर लक्षात ठेवा. मल्टीकल्चरलिझम आल्यानंतर बहुसांस्कृतिकवाद. याच्यानंतर जर आलं तर एक क्वेश्चन येऊ शकतो, तो म्हणजे व्हॅल्यू प्लुरलिझम म्हणजे काय, मूल्य बहुत्ववाद म्हणजे काय. बस, आणि पहिला टॉपिक संपला.
5 ते 6 टॉपिक्स आहेत हे, आणि हे व्हॅल्यू प्लुरलिझमवरतीच डिपेंडेंट आहे हे, ठीक आहे. सो हे 5 ते 6 टॉपिक आहे. इझाया बर्लिनचं यांचं व्हॅल्यू प्लुरलिझम आहे, स्कॉलर आहे इझाया बर्लिन. एकच स्कॉलर पाहिजे तुम्हाला एका टॉपिकमध्ये, एका आन्सरमध्ये, तो मेन स्कॉलर माहिती असला पाहिजे. मोर दॅन सफिशियंट आहे. तेवढं जेवढं रिवाईज करता येईल तेवढं रिवाईज करूया, ठीक आहे. सो 6 टॉपिक कळाले. पहिल्या टॉपिकवरचे डन. माझ्याकडे एवढाच वेळ आहे, नाही तो अदरवाईज तुमचा पूर्ण सिलेबस कव्हर व्हायलाच मला 1 दिवस जाईल. दुसरा टॉपिक काय सांगतो बघा, थिअरी ऑफ स्टेट, राज्याचे सिद्धांत. याच्यामध्ये काय काय करायचं सांगतो मी तुम्हाला. सगळे सिद्धांत करायचे का नाही. सगळ्यात पहिलं एक उदारमतवादी सिद्धांत आहे, तो करा. उदारमतवादी सिद्धांत का, हा ऑलरेडी तुमचा प्रिपेअर होणार आहे. उदारमतवादी राज्य सिद्धांत कोणी दिला, होब्स, लॉक्स, याचे व्ह्यूज येणार तिथं. ज्याला आपण सोशल कॉन्ट्रॅक्ट, सामाजिक करार सिद्धांत म्हणतो, तो तिथे येणार डायरेक्ट. त्याच्याच मध्ये नव उदारमतवाद आहे ना, याच्यावर नोट येऊ शकते 10 मार्काला. नव उदारमतवाद, नव उदारमतवाद हा क्वेश्चन येऊ शकतो, लक्षात ठेवा, ठीक आहे. सो नव उदारमतवादी राज्याचा सिद्धांत, ज्याला न्यू लिबरल थिअरी ऑफ स्टेट असं म्हणतो, हा क्वेश्चन येण्याचे फार चान्सेस आहेत, ठीक आहे. सो हे उदारमतवादी झाले. याचंच दुसरं रूप आहे मार्क्सवादी, याला टीकात्मक म्हणा, ठीक आहे, मार्क्सवादी. आणि मार्क्सवादामध्ये हाय चान्सेस क्वेश्चन येईल, नाही तर तुम्ही तो करूनच ठेवा, तो कुठेतरी क्वेश्चन येईल. मार्क्सबद्दल तरी येईल, तो वादाबद्दल म्हणजे विचारधारा आयडिओलॉजीवरती क्वेश्चन येईल, किंवा मार्क्सवादी राज्याचा सिद्धांत काय इथं तरी क्वेश्चन येईल, किंवा मार्क्सवादी विचारधारा काय भारतीय राष्ट्रीय चळवळीबद्दल इथं तरी क्वेश्चन येईल, कुठंतरी येईल. आणि त्याच्यासाठी हे मार्क्सवादी राज्य सिद्धांत अत्यंत महत्त्वाचा आहे, ठीक आहे. इव्हन IR मध्ये जरी आला पेपर, हा तरी क्वेश्चन तरी हाली सोडवता आला पाहिजे. येतो IR मध्ये, पुढे सांगेल. या मार्क्सवादी सिद्धांताचे 2 प्रमुख प्रकार पडतात. एक म्हणजे मार्क्सवादी साधनवादी सिद्धांत, मार्क्सचा साधनवादी सिद्धांत, सो सगळ्यात पहिला. आणि दुसरा आहे तो म्हणजे मार्क्सचा एक साधनवादी म्हणजे इन्स्ट्रुमेंटलिस्ट, आणि दुसरा म्हणजे सापेक्ष, रिलेटिव्ह, सापेक्ष स्वायत्तता सिद्धांत, किंवा याला संरचनात्मक सिद्धांत असं म्हणतात, स्ट्रक्चरल किंवा रिलेटिव्ह ऑटोनॉमी अप्रोच. सिंपल, हे 2 अप्रोच येतात मार्क्सवादामध्ये. इथं प्रश्न तयार होतो, हे चांगलं करून जा, हे दोन्ही गोष्टी चांगलं करून जायचे. याच्या पलीकडे जर क्वेश्चन करायचा असेल तर अजून 2 क्वेश्चन येऊ शकतात. एक म्हणजे प्लुरलिस्ट, बहुलवाद किंवा बहुत्ववाद असं म्हटलेलं आहे त्याला. राज्यसेवेच्या एक्झॅक्ट सिलेबसमध्ये बहुत्ववाद म्हटलेलं आहे, ठीक आहे. सो बहुत्ववादावर क्वेश्चन येतो त्यावेळेस मोनोइझम किंवा मोनोइस्टिक थिअरी ऑफ सॉव्हर्निटी, मोनोइस्टिक थिअरी, एकलवाद व्हर्सेस बहुवाद, याचा जो डिबेट आहे राज्याच्या सिद्धांताबद्दल स्टेटची, ती लिहायची तुम्हाला. आणि तो स्कॉलर कोण आहे, पुन्हा एकदा लास्की, रॉबर्ट डहाल एटसेट्रा, ठीक आहे. सो हे लक्षात ठेवा. सो हा एक टॉपिक, याला हे काउंटर असतं नेहमी मार्क्सला, आणि हे दोन्ही पण क्वेश्चन येऊ शकतात, आणि याची उत्तर मोरलेस सेम आहे, ठीक आहे. हा क्वेश्चन येऊ शकतो, हे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी उपयोगी पडेल. सो हे क्वेश्चन नक्की करा. आणि इथं हे येईल. याच्या पलीकडे जाऊन थिअरी ऑफ स्टेटमध्ये आणखीन येईल ती म्हणजे फेमिनिस्ट थिअरी ऑफ स्टेट, स्त्रीवादी सिद्धांत राज्याचा. आणि राज्याच्या सिद्धांताबद्दल, फेमिनिस्ट थिअरीबाबत मी 2 स्कॉलर इथं सांगितले, 2 स्कॉलर पेपर 2 मध्ये सांगितले होते, गेल्यानंतर चेक करा, ठीक आहे. कॅरोल पेटमन असू द्या, ठीक आहे, सायमन दी बिओर असू द्या, एटसेट्रा. मग हे जे फेमिनिस्ट थिअरी ऑफ स्टेट आहे याच्यावरती देखील प्रश्न विचारला होतो. मग हे इथं करून ठेवा, कारण एकतर इथं तरी उपयोगी पडेल तुम्हाला, किंवा फेमिनिझम ॲज अ स्त्रीवाद सिद्धांत त्याच्यावरती तरी उपयोगी पडू शकतो, किंवा आणखीन कुठे टीका करायची असेल तर स्त्रीवादाची, तिथे उपयोग पडू शकतो. हा टॉपिक इथे करून ठेवा जेणेकरून डन. याच्या पलीकडे जाऊन आपल्याकडे फक्त जो राहतो तो म्हणजे पोस्ट मॉडर्निस्ट अप्रोच, उत्तर आधुनिकतावादी, तो करून ठेवा ज्याला शक्य तेव्हा. तो मार्क करून ठेवा की लास्टला करेल, वेळ मिळाला तर. नाही वेळ मिळाला तर नका करू, हरकत नाही. आला तरी आपल्याकडे ऑप्शनल आहे, सोडून घ्यायचं, दुसरा सोडवायचा, नाहीतर नो प्रॉब्लेम. ज्यांनी केलेलं आहे वेल अँड गुड, कारण का आत्ता सगळं होणार नाही, काही गोष्टी सोडून द्यावी लागते. सो प्रामुख्याने थिअरी ऑफ स्टेटमधून हे येऊ शकतं, याच्या पलीकडे काही येणार नाही, ठीक आहे. पुढे बघा. सो उदारमतवादी, नव उदारमतवादी डायरेक्ट सांगितलं, मार्क्सवादी, बहुत्ववादी सांगितलं, स्त्रीवादी सांगितलं, आणि हा जो उत्तर वसाहतवादी, सॉरी पोस्ट मॉडर्निस्ट नाही आहे, हा पोस्ट कॉलोनिस्ट आहे. हा पण तुम्हाला करावा लागेल, पोस्ट कॉलोनिस्ट. पोस्ट मॉडर्निस्ट अप्रोच नाही केला तरी चालेल, पोस्ट कॉलोनिस्ट अप्रोच करावा लागेल. कारण का पोस्ट कॉलोनिझममध्ये इथे हे टॉपिकमध्ये जे तुम्ही कंटेंट तयार कराल ते तुम्हाला डायरेक्टली IGP मधला जो सेक्शन आहे, लिगसी ऑफ ब्रिटिश इंडिया रूल, लिगसी वारसा काय, त्यांचे काय कोणत्या गोष्टी वारसाकडे आपल्याला आल्या, त्यासाठी तुला इथं प्रिपेअर करायला सोपं जाईल. आणि हे जे टॉपिक आहे हा मोर ऑर लेस मार्क्सवादाचा जो एक प्रकार आहे त्याच्यातलाच बऱ्याचशा कंटेंट याच्यामध्ये वापरता येतो. सो पोस्ट कॉलोनिस्ट म्हणजे उत्तर वसाहतवादी, म्हणजे काय वसाहतवादी राज्य, म्हणजे ज्या ज्या राज्यांमध्ये वसाहती होत्या त्याच्यानंतर त्या राज्यांमध्ये काय काय परिस्थिती आहे हे सगळं लिहायचं. आणि इथे एकच वर्ड लक्षात ठेवायचा, ते म्हणजे ओव्हर डेव्हलप स्टेट, अतिविकसित राज्य. हमजा अल्वी यांचं अतिविकसित राज्याची संकल्पना तिथे येऊ शकतो, नुसता तो क्वेश्चन आला तरी चालेल, ठीक आहे.
पुढचं आहे न्याय, जस्टिस. जस्टिसवरती 2च क्वेश्चन येणार, एक न्यायावरती 2च क्वेश्चन येणार आणि दोन्हीपैकी एकच क्वेश्चन येणार. आणि म्हणजे क्वेश्चन काहीही येऊ द्या, एक तर माझं म्हणणं दोन्हीपैकी एकच येईल क्वेश्चन किंवा दोन्ही एकत्र येतील किंवा काय, पण ह्या दोन्हीमध्ये तुम्ही जे कंटेंट तयार कराल ना तेच कंटेंट वापरायचं न्यायावरती. काही प्रश्न आला तर एक क्वेश्चन कंपल्सरी येणार आहे न्यायावरती. एक आहे रॉल्स थिअरी ऑफ जस्टिस, रॉल्सचा न्यायाचा सिद्धांत, आणि दुसरं आहे ते म्हणजे त्याचे लिबर्टेरियन क्रिटिक्स, लिबर्टेरियन नाही, कम्युनिटेरियन क्रिटिक्स, समुदायवादी त्याचे टीकाकार. आणि सिलेबसमध्ये सुद्धा आपल्याला एवढंच आहे, त्याचे कम्युनिटेरियन समुदायवादी सिद्धांत. सो हे 2च गोष्टी करून जायचे रॉल्स थिअरी ऑफ जस्टिस, ठीक आहे, आणि त्याचे कम्युनिटेरियन क्रिटिक्स. ह्या 2च गोष्टी आपल्याला करून जायच्या. ह्या दोन्ही गोष्टी आल्या की ध्यान आहे तुमचं, त्याच्या सिलेबसमध्ये जेवढं करायचं तेवढं करायचं. आणि कम्युनिटेरियन क्रिटिक्समध्ये पण मायकल सँडल हे एक स्कॉलर आहे आणि मायकल वॉल्झर हे एक स्कॉलर आहे. डिफरन्स प्रिन्सिपल दिला मायकल वॉल्झर यांनी, ते करून ठेवायचे, ठीक आहे. आणि मायकल सँडल हे त्याचे मेन कम्युनिटेरियन थिंकर्स आहेत, समुदायवादी टीकाकार आहेत. सो ह्या 2च गोष्टी करायच्यात. आणि यामध्ये सुद्धा रॉल्स थिअरीमध्ये कीवर्ड्स लक्षात ठेवायचे. एक सद्यस्थिती किंवा ओरिजिनल, मूळ स्थिती असं म्हणतात, ओरिजिनल पोझिशन. दुसरे रिफ्लेक्सिव्ह इक्विलिब्रियम, ते इंग्लिशमध्ये ते ॲज इट इज मराठीत लिहिण्याचा प्रयत्न करा, त्याला एक्झॅक्ट मराठी वर्ड नाही आहे असा. तिसरं आहे त्याचं व्हेल ऑफ इग्नोरन्स, व्हेल ऑफ इग्नोरन्स, अज्ञानाची खोली किंवा अज्ञानाचं विहीर, रेट सेक्टर असं त्याला म्हणतात. वेल नाही आहे, व्हेल आहे, ठीक आहे, व्हेल ऑफ इग्नोरन्स. आणि त्यांनी सांगितलेले 3 गोष्टी क्रमाने, त्याचे न्यायाचे सिद्धांत 3 क्रमाने लक्षात ठेवायचे. ते म्हणजे मॅक्सिमम लिबर्टी, अधिकतम स्वातंत्र्य, इक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी, संधींची समानता, आणि हे क्रम महत्त्वाचा आहे. आणि तिसरं म्हणजे सांगितलं त्यांनी डिफरन्स प्रिन्सिपल, फरकाचे तत्व. आणि मग त्याच्यावरतीच क्वेश्चन येऊ शकतो, यावरतीच लिहायचे तुम्हाला त्याचं न्यायाचं तत्व काय. त्यासाठी काय करा, रॉल्सचं एक इंट्रोडक्शन तयार करू ठेवा. रॉल्सचं इंट्रोडक्शन काय आहे? मग रॉल्सचं इंट्रोडक्शन काय, जस्टिस इज द फर्स्ट व्हर्च्यू ऑफ एनी इन्स्टिट्यूशन ऑर द सिस्टीम ऑफ पॉलिटिकल थॉट सच ॲज द काइंड ऑफ ए आयडिया, काइंड ऑफ ए what we can say truth is the first virtue of any system of thought, राईट. सो कोणत्याही विचारधारामध्ये सत्य हे जशा पद्धतीने स्थान आहे तशाच पद्धतीने जस्टिस, न्यायाला देखील राजकीय व्यवस्थेमध्ये ते स्थान आहे. अगदी मराठी सोप्या भाषेत सांगायचं तर, ठीक आहे. पुन्हा जस्टिस डिनाईड, ते तुम्हाला स्टेटमेंट माहिती आहे. जस्टिस प्लॅटोचं स्टेटमेंट आहे, ते तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे. सो तुम्ही अशा पद्धतीने जस्टिसने सुरुवात करू शकता किंवा रॉल्सची सुरुवात करू शकता एक मॉडर्न स्कॉलर म्हणून, ठीक आहे, आधुनिक स्कॉलर. आणि हा तुम्हाला रिसर्जंट ऑफ पॉलिटिकल थिअरीमध्ये सुद्धा वापरता येईल. सो अशा पद्धतीने इथे हा क्वेश्चन येणार आहे, ठीक आहे, रॉल्स थिअरी ऑफ जस्टिस. पुढे पहा काय, रॉल्स थिअरी ऑफ जस्टिस झाली की समानता, इक्वॅलिटी. मग सामाजिक, राजकीय, आर्थिक इक्वॅलिटी, समानता आणि स्वातंत्र्य यामधील संबंध आणि सकारात्मक कारवाई. 3च टॉपिक इथे तयार होतात. एक समानता विचारली जाऊ शकते, इक्वॅलिटी, आणि इक्वॅलिटीमध्ये काय काय क्वेश्चन विचारले जाऊ शकतात बघा. समानता एक, इक्वॅलिटी, मग सामाजिक समानता म्हणजे काय, राजकीय समानता म्हणजे काय, आणि आर्थिक समानता म्हणजे काय. मग याच्यामध्ये 2 फरक आहे. एक हे इक्वॅलिटी ऑफ अपॉर्च्युनिटी, संधींची समानता, आणि दुसरं आहे इक्वॅलिटी ऑफ आउटकम, परिणामांची समानता, की परिणाम समान झाले पाहिजे. या दोन्हीतला फरक विचारला जाऊ शकतो. याला 10 मार्काचा सेपरेट विचारला जाऊ शकतो, याला 10 मार्काचा सेपरेट विचारला जाऊ शकतो. कशा पद्धतीने क्वेश्चन येतो, ठीक आहे. हा टॉपिक इक्वॅलिटीचा शेवटला सॉल्व्ह करून करण्यासाठी ठेवायचा. डॉर्किंगचा क्वेश्चन आहे, डॉर्किंग स्कॉलर लक्षात ठेवा, डॉर्किंग, ठीक आहे. याच्यानंतर ह्या तिन्हीपैकी एक क्वेश्चन येणार किंवा सिंपल येणार, पॉलिटिकल इक्वॅलिटी एक्सप्लेन करा. याच्यामध्ये तुम्ही कुठेही कॉन्स्टिट्यूशनल आर्टिकल वापरायला घाबरायचं नाही, बिनधास्त वापरायचे. IGV मधले कॉन्स्टिट्यूशनल आर्टिकल समानतेबाबत, कॉन्स्टिट्यूशनल डिबेट्स वापरा तुम्ही, कॉन्स्टिट्यूशनल आर्टिकल्स वापरा. तुम्हाला जे माहिती आहे समानतेबद्दल, प्रिॲम्बलमध्ये दिलेले संविधान निर्मितीच्या काळातील जो चॅप्टर आहे लक्ष्मीकांतमधला, त्याच्यामध्ये काही कमेंट्स आहेत ते सगळं वापरा. याच्यानंतर दुसरा क्वेश्चन काय येऊ शकतो सांगतो तुम्हाला. याच्यानंतर आणखी एक क्वेश्चन येतो, इक्वॅलिटी आणि फ्रीडम यातील फरक. तुम्ही सांगा असं कसं, यात किती फरक आहे, आणि या समानता आणि स्वातंत्र्य यामधील संबंध, फरक नाही, यातील रिलेशन काय. इक्वॅलिटी आणि फ्रीडम यातील रिलेशन म्हणजे तुम्हाला इक्वॅलिटी मिळाली म्हणजे खरंच फ्रीडम मिळाला का, किंवा तुम्हाला फ्रीडम आला म्हणजे खरंच इक्वॅलिटी आली का. आणि इथं एक वाक्य लक्षात ठेवायचं, आज जाऊन बघायचं आहे, डॉक्टर B.R. आंबेडकर आलेच पाहिजे याच्यामध्ये, BRA, ठीक आहे, त्यांचं एक वाक्य, ठीक आहे. इक्वॅलिटी, फ्रीडम आणि म्हणजे इक्वॅलिटी, लिबर्टी आणि फ्रॅटर्निटी हे 3 त्रिकूट आहेत आणि त्यांचं एकमेकांशिवाय, म्हणजे तुमच्या समाजामध्ये इक्वॅलिटी पण स्वातंत्र्य नाही आहे तर उपयोग नाही.
स्वातंत्र्य पण इक्वेलिटी नाही आहे, तरीही उपयोग नाही आहे. मग काय पाहिजे तुम्हाला, तर ह्या तिन्ही त्रिकुटांचं एक प्रकारे चांगलं गठबंधन पाहिजे किंवा चांगला संबंध पाहिजे. मग त्या संदर्भात डॉक्टर बी आर ए हिंट आहे आणि ते आलं पाहिजे. मी अशाच पद्धतीने प्रिपेअर करतो. बाकीचं मला माहिती काय लिहायचं काय नाही, इंट्रोडक्शन काय लिहायचं इक्वॅलिटीचं मला माहिती आहे, रिसेंटली एखादी गोष्ट असेल तर ती लिहायची काय एखादी ते मला माहिती आहे, कन्क्लुजनमध्ये काय लिहायचं मला माहिती आहे, एक कॉन्स्टिट्यूशनल आर्टिकल वापरायचं आणि डॉक्टर बी आर ए वापरायचं, दॅट्स इट. एवढं माझं टार्गेट आहे. पुढे चला. हिंट. आता याच्यामध्ये तिसरा क्वेश्चन येऊ शकतो आणि ज्याचे हाय चान्सेस आहे मला असं वाटतं ते म्हणजे अफर्मेटिव्ह ॲक्शन, ज्याला सकारात्मक कारवाई किंवा कार्यवाही असं म्हणतात. अफर्मेटिव्ह ॲक्शन, ज्याला भारतामध्ये रिझर्वेशन आरक्षण पॉलिसी म्हणतो. याच्यावर फार प्रश्न येण्याची शक्यता आहे. पण अफर्मेशन पॉलिसी ॲक्शन म्हणजे फक्त रिझर्वेशन नाही, लक्षात ठेवा. तर जे काही प्रोव्हिजन्स दिलेले आहेत, एक्स्ट्रा प्रोव्हिजन्स अंडर आर्टिकल 15 and 16 ते सगळे रिझर्वेशन किंवा अफर्मेटिव्ह ॲक्शनचेच प्रकार आहेत. इवन आर्टिकल 49 असू द्या, आर्टिकल 323 असू द्या, एटसेट्रा. हे जे आर्टिकलमध्ये म्हणजेच काय, जे व्हल्नरेबल सेक्शन आहे आपण सोशल जस्टिसमध्ये केले बघा, सोशल जस्टिसमध्ये केलेले वीकर सेक्शन, दुर्बल घटक यांच्यासाठी उचललेली सगळी पावलं ही अफर्मेटिव्ह ॲक्शन पॉलिसी अंतर्गत येतात. आणि यासाठी कोण वापरायचा, थिंकर म्हणून रॉल्स वापरायचा, एक्झाम्पल म्हणून कॉन्स्टिट्यूशन वापरायचं आणि रिसेंट कोट करायला विसरायचं नाही, बेस्ड ऑन इकॉनॉमिक वीकर सेक्शन EWS आणि वुमेन रिझर्वेशन. हे दोन गोष्टी कोट करायला विसरायचं नाही. अफर्मेटिव्ह ॲक्शनचं तुमचं आन्सर डन आहे. ठीक आहे. सो अशाच पद्धतीने आपल्याला रिव्हिजन करणे, त्याशिवाय पर्याय नाही, पूर्ण होणार नाही. चला ठीक आहे, पुढे समजलं काय करायचं. तुम्ही त्याच्याबद्दल आणखीन जेवढं वाचता येईल तेवढं वाचत चला. हक्क, त्याचे अर्थ, त्याचे सिद्धांत, त्याचे निरनिराळे प्रकार आणि मानवी हक्कांची संकल्पना, ह्याच्यावर 2 क्वेश्चन. ठीक आहे. काय क्वेश्चन तयार होतात बघा. एक तर क्वेश्चन होईल राईट्स. आता राईट्स म्हणजे हक्क. या हक्कांवरती काहीही प्रश्न आला तर स्टार्ट विथ डेफिनेशन. लास्कीची डेफिनेशन आहे, ऑलरेडी सांगितली ती. हक्क म्हणजे काय, हक्क म्हणजे जगण्याच्या अशा अटी किंवा अशा एक अशी सिच्युएशन, कंडिशन, अशी परिस्थिती की ज्याच्याशिवाय मनुष्य आपल्या सर्वोच्च पातळीची उत्तमता गाठू शकत नाही, त्याला आपण हक्क म्हणतो. म्हणजे काय, राईट्स आर दोज इसेन्शियल कंडिशन्स ऑफ द लाईफ विदाउट विच नो ह्युमन कॅन अचीव्ह ॲट इट्स बेस्ट. राईट. सो अशा पद्धतीने त्याची व्याख्या आहे, ती व्याख्या करून ठेवा. तीच तुमचं इंट्रोडक्शन असेल राईट्समध्ये. मग राईट्समध्ये तुम्हाला अजून काय लिहायचं बघा, टाईप्स ऑफ राईट्स, पॉलिटिकल राईट्स, इकॉनॉमिक राईट्स एटसेट्रा. पण हा बेसिक फंडामेंटल सिम्पल क्वेश्चन झाला. हा क्वेश्चन विचारण्यासारखा नाही, बट तुम्हाला येऊ शकतं राईट्स ॲज अ ट्रम. हा जो राईट ॲज ट्रम्स म्हणजे हा PYQ UPSCचा, की हक्क किती महत्त्वाचे म्हणजे काय, राईट कोणाचे आहेत, इंडिव्हिज्युअलचे आहेत. मग तुम्हाला इथं क्वेश्चन काय तयार होतं बघा, इंडिव्हिज्युअलचे हक्क महत्त्वाचे की कम्युनिटी महत्त्वाची. राईट व्हर्सेस गुड यातला डिबेट म्हणतात. राईट. सो काय महत्त्वाचं आहे याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो तुम्हाला राईटबद्दल लिहिता आलं पाहिजे ते. तिसरं काय विचारलं जाऊ शकतं, नंतरचा टॉपिक ते मी ऑलरेडी सांगितला, ह्युमन राईटची संकल्पना. सरळ ह्युमन राईट्स म्हणजे काय एटसेट्रा. इथे टाईप्स ऑफ राईट्समध्ये एक विचारलं जाऊ शकतो म्हणजे नॅचरल राईट्स, नॅचरल राईट, नैसर्गिक हक्कांबद्दल विचारलं जाऊ शकतं आणि त्याबद्दल सुद्धा डिस्कस करायला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. नॅचरल राईट्स, वुमेन राईट्सबद्दल नाही येणार, पण नॅचरल राईट्सबद्दल. आणि मग नॅचरल राईटचं फादर कोण आहे, सुरुवात होते थिअरी ऑफ फादर ऑफ लिबरलिझम, लॉक. त्यांनी नॅचरल राईटची संकल्पना दिली, तिथून सुरू होतं. आणि याला मग काय पाहिजे, एक स्कॉलर आला पाहिजे लॉक, आणि त्याला क्रिटिसाइज करणारा स्कॉलर आला पाहिजे बेंथम. तो म्हणतो इट इज अ नॉनसेन्स अपॉन स्टिल्स, हे मूर्खपणाचं लक्षण आहे. ठीक आहे. सो बेंथन, सो हे एक आलं. आणि मग याला काउंटर आर्ग्युमेंट येते, त्याचं एक नॅचरल इव्हॉल्युशन, उत्क्रांती, ह्युमन राईट्स. याचं तुम्हाला काय माहिती पाहिजे, डेफिनेशन माहिती पाहिजे. युनायटेड नेशन डिक्लेरेशन ऑन ह्युमन राईट्समधली डेफिनेशन आहे, ती माहिती असली पाहिजे वेल अँड गुडमध्ये, चांगल्या परिस्थितीमध्ये, की बिईंग ह्युमन यू हॅव सम सर्टन राईट्स विदाउट विच नो वन कॅन टू बी सिक्स दॅट इज अ बेस्ट. आणि मग ते सोशो इकॉनॉमिक पॉलिटिकल राईट्स आणि ते डिक्लेरेशन्स माहिती असले पाहिजे, कोव्हनन्स म्हणतात त्याला. राईट. करार केलेले आहेत काही. त्याच्यानंतर काय पाहिजे, ह्युमन राईट्सबद्दल सिग्निफिकन्स. ह्युमन राईटचा सिग्निफिकन्स काय आहे, आजच्या घडीमध्ये त्याला निर्माण झालेल्या काही मर्यादा किंवा आव्हाने, हे क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, आव्हाने. आणि हे माहिती असण्यासाठी तुम्हाला काय माहिती पाहिजे, ह्युमन राईट्स कशाच्या आधारावर आहेत ते काही तत्व. म्हणजे फॉर एक्झाम्पल युनिव्हर्सलिझम, सार्वत्रिकता, की म्हणजे सगळ्यांना अप्लाय करायचं ह्युमन राईटची व्याख्या सगळ्यांसाठी सेम असली पाहिजे. ठीक आहे. ह्युमन राईट्स सार्वत्रिकताबरोबर अजून काय बघा, देर इज अ युनिव्हर्सल कन्सेप्शन ऑफ म्हणजेच युनिव्हर्सलिझम. सो अशा प्रकारे 5 आहेत तत्व जे ह्युमन राईटचे त्याच्यावरच डिपेंडंट राहणार आहे. म्हणजे मीन्स अँड एंड्स इम्पॉर्टंट आहे का, काय इम्पॉर्टंट आहे, ह्युमन राईटच्या माध्यमातून तुम्ही ह्युमन राईट्स व्हायोलेशन करून ह्युमन राईट्स अचीव्ह करू शकता का, कोणाचे ह्युमन राईट्स महत्त्वाचे, कम्युनिटीचे महत्त्वाचे आहे का, ह्युमन राईट्स हे मॉरल आहे की कंटेक्स्च्युअल आहे की फिक्स्ड आहेत. ठीक आहे.
म्हणजे ॲबस्ट्रॅक्ट आहेत का. सो ह्या पद्धतीने ते 5 तत्व आहेत ते तुम्हाला करावं लागतील आणि त्याच्यातूनच सगळे क्वेश्चन्स तयार होणार आहे इन टर्म्स ऑफ की ह्युमन राईट्सचं महत्त्व काय आहे, त्याच्या मर्यादा काय आहे, इम्पॉर्टन्स, देन लिमिटेशन्स, ठीक आहे, आणि त्याच्यावर केलेली टीका, क्रिटिसिझम, ह्युमन राईट्सवरती केलेली क्रिटिसिझम. सो हे क्वेश्चन्स येऊ शकतात, ते तुम्ही चांगल्या पद्धतीने करून ठेवा. सो दॅट्स ऑल अबाउट द राईट्स. राईट्समध्ये फार जास्त क्वेश्चन येणार नाही याच्या पलीकडे. ऑलरेडी 2 जे क्वेश्चन आहेत, व्हॅल्यू प्लुरॅलिझम, मल्टीकल्चरलिझम, विल किमलिका, भिकू पारेख, ते मी ऑलरेडी कव्हर केलेले पॉईंट 1 मध्ये. ठीक आहे, पुढे काय बघा, अधिकार, पॉवर, याच्यावरती मात्र फार क्वेश्चन येतात कारण हे पेपर 2 मध्ये फार संलग्न आहे. पॉवर याच्यामध्ये काय बघा, हिजेमनी, धुरीणत्व, वर्चस्व, दोन्ही वर्ड एकच आहे, विचार प्रणाली आणि अधिमान्यता. ठीक आहे, सो हिजेमनी, आयडिओलॉजी आणि अधिमान्यता म्हणजे लिजिटिमसी, अधिमान्यता. सो एक तर काय क्वेश्चन येतो बघा की पॉवर, हिजेमनी, आयडिओलॉजी, अधिमान्यता यांच्यामध्ये क्वेश्चन सेपरेटली येतात 10-10 मार्काला. की धुरीणत्व म्हणजे काय, हिजेमनी म्हणजे काय, लिजिटिमसी म्हणजे काय, आणि याच्यामध्ये सुद्धा क्वेश्चन सांगतो फिक्स. एक तर याच्यावरती येईल अधिमान्यतेचे संकट काय हा प्रश्न येईल, किंवा अधिमान्यता म्हणजे काय हा प्रश्न येईल, किंवा प्रश्न येईल लिजिटिमसी, ऑथॉरिटी आणि पॉवर यांच्यातील संबंध काय, हा फिक्स्ड क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. एक तर हा क्वेश्चन आहे किंवा हा क्वेश्चन आहे, या दोन्हीमध्ये. आणि नाही आला तर हिजेमनी. बट हा हिजेमनीचा टॉपिक तुम्ही ऑलरेडी ग्रामसीमध्ये कव्हर करणार आहात. सो ती ग्रामसीमध्ये कव्हर होईल चांगल्या पद्धतीने. ठीक आहे, पुढे पहा. आता इथं ज्यावेळेस हा याच्यावरती क्वेश्चन येईल की लिजिटिमसी म्हणजे अधिमान्यता, अधिसत्ता आणि अधिकार याच्यामध्ये काय फरक आहे, किंवा याच्यामध्ये संबंध काय, लक्षात ठेवा. अधिकार, अधिसत्ता आणि अधिमान्यता. ठीक आहे, यालाच काय म्हणतो आपण, पॉवर, ऑथॉरिटी आणि लिजिटिमसी. मग लिजिटिमसी बरोबर काय आहे, एल बरोबर पॉवर प्लस ऑथॉरिटी. हे सूत्र लक्षात ठेवा ना, हे सूत्र लिहून या आन्सरमध्ये, हे त्याचा संबंध आहे, हे लिहून या, ॲज इट इज कोट करा, तुम्हाला येते. मग ह्या तिन्ही टॉपिकपैकी कोणत्याही टॉपिकवरती क्वेश्चन येऊ द्या, हे सूत्र लिहून यायचं, लक्षात ठेवायचं, सिम्पल. आणि याच्यामध्ये स्कॉलर कोण आहे, वेबर, मॅक्स वेबर. ठीक आहे, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा स्कॉलर आहे मेनली, बट हां ठीक आहे. सो मॅक्स वेबर यांनी ऑथॉरिटीबद्दल बोललेलं आहे, ह्या रिलेशनबद्दल बोललेलं आहे, आणि ते तिथं लिहून ठेवायचं. ठीक आहे, सो हे ते रिलेशन आहे की ज्याच्याकडं पॉवर आहे आणि जर त्याला ती ऑथॉरिटी, लिजिटिमेट ऑथॉरिटी मिळाली, सॉरी उत्तर हे उलटं झालं, सूत्र चुकलं, पॉवर प्लस लिजिटिमसी इज इक्वल टू ऑथॉरिटी. ठीक आहे, सो ज्याच्याकडे लिजिटिमेट पॉवर आहे त्याला ऑथॉरिटी आहे, लक्षात ठेवा. लिजिटिमेट, PLA लक्षात ठेवा, पीपल्स लिबरेशन आर्मी. ठीक आहे, PLA. सो ज्याच्याकडे लिजिटिमेट पॉवर आहे म्हणजे योग्य पद्धतीने मिळवलेली पॉवर, संविधानिक पद्धतीने, घटनात्मक पद्धतीने, कायद्याच्या पद्धतीने मिळवलेली पॉवर म्हणजे लिजिटिमेट पॉवर आहे, त्याला ऑथॉरिटी म्हणतात. सो हे सूत्र लक्षात ठेवायचं. ठीक आहे, सो इथं पॉवरमध्ये तो क्वेश्चन येऊ शकतो लिजिटिमसीचा. पुढे काय बघा, राजकीय विचार प्रणाली, उदारमतवाद, समाजवाद, मार्क्सवाद, फॅसिझम, गांधीवाद आणि स्त्रीवाद. ठीक आहे, आता हे करणंच आहे, याच्यात काय कुठं नाही. बट मी हे जे गोष्टी आहेत ना 8, 9 आणि 10 हे सेपरेट डिस्कस करणार ॲज अ रिव्हिजन म्हणून. त्यात तुम्हाला, कारण का मला डिटेलमध्ये जावं लागेल, फक्त प्लॅटो इम्पॉर्टंट आहे असं म्हणून चालेल का, नाही सांगू शकत यातला कोणता इम्पॉर्टंट आहे, कारण फर्स्ट एक्झाम आहे. जर लास्ट समजा थर्ड एक्झाम्पल असते, एक्झाम असती, थर्ड मेन्स असती डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नने, आणि लास्ट 2 मध्ये ऑलरेडी प्लॅटो, मॅकियावेली विचारून झाले समजा, जो एस मी, तर मी म्हणलं असतं चला हे इम्पॉर्टंट आहे, ॲरिस्टॉटल, होब्स, लॉक इम्पॉर्टंट आहे. बट आता हे फर्स्ट आहे, सो याच्यातलं कोणतं येईल माहीत नाही मला, म्हणून आपण याचं काय करूया, हे तिन्ही टॉपिकवरती सरळ एक सेपरेट सेशन घेऊया आणि त्याच्यातून तुम्हाला आणखीन मी हायलाइटेड पॉईंट सांगेन की काय येऊ शकतात काय नाही. याच्यामध्ये डिकोड करून देईन, जसं आता केलं तसं प्लॅटोचं इंट्रोडक्शन काय लिहिलं पाहिजे, प्लॅटो थिअरी ऑफ जस्टिस काय लिहिलं पाहिजे, एटसेट्रा, प्लॅटोचे थिअरी ऑफ कम्युनिझम काय असेल पाहिजे, फिलॉसॉफर किंग, राजकीय तत्वज्ञ राजा. सो हे काय असलं पाहिजे, कोणतं टॉपिक करायचं, काय त्याच्यामध्ये काय क्वेश्चन येऊ शकतं आणि कशा पद्धतीने करायचं ते मी आणखीन डिटेलमध्ये एक सेपरेट सेशनमध्ये सांगेन. आत्ता सध्या याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा की हा टॉपिक PSR पेपर 1 चा डन आहे. ठीक आहे, आता जाऊया बी पार्टकडे. आता पहा, इथे भारतीय राष्ट्रवाद आणि ह्या भारतीय राष्ट्रवादाचे जे आणि ब पॉईंट आहे याच्या मिळून 2 क्वेश्चन येतात, आणि हे ब्युटी अशी आहे, हे 10 मार्कर क्वेश्चन येतात. एक मात्र 15 किंवा 20 मार्कर येऊ शकतो, पण 10 मार्कमध्ये एक क्वेश्चन कंपल्सरी येतो. कोणत्या टॉपिकवरून, दृष्टिकोनमधून येतो क्वेश्चन. ह्या दृष्टिकोनामध्ये सेपरेट उदारमतवादी कधीच विचारला जाणार नाही, कारण उदारमतवादी दृष्टिकोन हा ब्रिटिशांचा दृष्टिकोन आहे. मग आपल्याला मेनली विचारला जातो तो म्हणजे
एकतर समाजवादी मार्क्सवादी दृष्टिकोन काय आहे, मार्क्सिस्ट पर्स्पेक्टिव्ह काय आहे, किंवा दलित पर्स्पेक्टिव्ह विचारला जातो. लक्षात ठेवा, दलित पर्स्पेक्टिव्ह विचारला, म्हणजे भारतीय राष्ट्रीय चळवळी बघण्याचा दलित दृष्टिकोन विचारला तर डॉक्टर आंबेडकर सगळ्यांना माहिती आहे, नामदेव ढसाळ सगळ्यांना माहिती आहे, यांनी लोकांनी त्या दृष्टिकोनाकडून तसं बघितलेलं आहे दलित पर्स्पेक्टिव्ह. ठीक आहे, सो ते तुम्हाला तिथे मेन्शन करता येणार. इव्हन आपले आत्ता जयंती झाली, नाव आठवणार, ठीक आहे, सावित्रीबाई फुले, ठीक आहे, सो ते सुद्धा त्याच्यामध्ये येतात दलित पर्स्पेक्टिव्हमध्ये. ज्योतिबा फुले हे दलित पर्स्पेक्टिव्हचे लीडर्स आहेत. सो एक तर दलित दृष्टिकोनावरती येईल किंवा मार्क्सिस्ट दृष्टिकोनावरती येईल क्वेश्चन फार तर फार, आणि त्यावेळेस कंटेक्समधून तुम्ही उदारमतवादी दृष्टिकोनाचं बद्दल लिहू शकता. समाजवादी दृष्टिकोनामध्ये सुद्धा येऊ शकतं. भगतसिंग समाजवादी दृष्टिकोनामध्ये येतो, यस समाजवादी पर्सन होते तो. सो समाजवादी दृष्टिकोनात भगतसिंग येतो, एस ए डांगे, जयप्रकाश नारायण, ठीक आहे, ही समाजवादी लोक. इव्हन नेहरू आणि बोस सुद्धा समाजवादी विचाराचे होते. मार्क्सवादाच्या विचारामध्ये एक गोष्ट, एक स्कॉलर लक्षात ठेवायचं नेहमी, तो म्हणजे बिपिन चंद्र. याचं पुस्तक सगळ्यांनी ऐकलं असेल, नाव ऐकलं असेल, फक्त वाचलं नसेल तर त्या बिपिन चंद्र हे मार्क्सवादी विचाराचे होते, ते मात्र लक्षात ठेवायचे. आणि अजून पण एक दोन विचार आहे. इव्हन मार्क्सनी पण 1857च्या उठावर टीका केली होती किंवा ते कमेंट्री दिली होती टीका म्हणण्यापेक्षा, अशा पद्धतीने. बट तो एक क्वेश्चन येईल. आता रॅडिकल ह्युमॅनिझम, मूलगामी मानवतावाद, हा क्वेश्चन तुमचा ऑलरेडी वरती कव्हर होणार आहे. ठीक आहे, कशामध्ये सर? अरबिंदो घोष ना, रॅडिकल ह्युमॅनिझम नाही, अरबिंदो किंवा एम एन रॉय, अरबिंदो घोष, रॅडिकल ह्युमॅनिझम, एम एन रॉय, येस, रॉयमध्ये कव्हर होणार आहे तो. ठीक आहे, बट तो क्वेश्चन येऊ शकतो, पण तो माहीत नाही आपल्याला इंकी नाही, बट त्याच्या तयारी त्याच्या मागे लागू नका, तो डिफिकल्ट आहे समजायला. पण एम एन रॉयमध्ये पण चांगल्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि मेन महत्त्वाचं मी सांगितलं त्यामध्ये मार्क्सवादी आणि दलित दृष्टिकोन लक्षात ठेवा, ते वरती येऊ शकतो. आता राहिला क्वेश्चन भारतीय स्वातंत्र्य लढ्याची राजकीय व्यूहरचना, याच्यावरती एक क्वेश्चन येतो. घटनात्मक ते लोक सत्याग्रह कशा पद्धतीने अगोदर, म्हणजे इथं क्वेश्चन येतो मावळ वर्सेस जहाल. तुम्हाला लिहिता येईल, काहीच अडचण येणार नाही मला असं वाटतं, कोणालाच अडचण येणार नाही, सगळ्यांनी पाठ केलेले मावळ वर्सेस जहाल. त्याच्यानंतर असहकार आंदोलन, नागरिक कायदेभंग आंदोलन, लढाऊ आणि क्रांतिकारी चळवळी, शेतकरी आणि कामगार चळवळी, ह्या सगळ्यांपैकी एक क्वेश्चन येईल. आणि आठवून बघा, मी तुम्हाला एक नोट्स दिल्या होत्या, त्या नोट्सनुसार असं सांगितलं होतं की कोणत्याही वरती क्वेश्चन येऊ द्या ह्या चळवळी, ठीक आहे, क्रांतिकारी चळवळी, लढाऊ चळवळी, शेतकरी चळवळी, कामगार चळवळी, त्याच्यानंतर ट्रायबल सुद्धा सांगितलं होतं मी, ट्रायबल त्याच लढाऊ चळवळीमध्ये येतात. ठीक आहे, ट्रायबल आदिवासी मुवमेंट्स, सो त्यावरती पिझंट्स मुवमेंट, शेतकरी चळवळी, कोणत्याही चळवळीवरती प्रश्न येऊ द्या, एक कॉमन उत्तर तयार आहे तुमचं. त्याच्यामध्ये कॉमन इंट्रोडक्शन तयार आहे, मी ऑलरेडी ते क्लासमध्ये करून घेतलेले आहे, ते सांगण्याची गरज नाही. सो एक कॉमन इंट्रोडक्शन, कॉमन कन्क्लुजन तयार आहे, फॉर्मॅट तयार आहे, क्वेश्चन काही येऊ द्या, तो फॉर्मॅट ॲज इट इज बसवायचा. फक्त जी चळवळीवरती प्रश्न विचारला त्या चळवळीचे फॅक्ट्स थोडेसे 2-3 पुट फॉरवर्ड करायचे, ते नाव बदलायची आणि ॲज इट इज उत्तर तयार आहे. सो एक क्वेश्चन तो ऑलरेडी तयार होणार आहे. ठीक आहे, सो त्याच्यावरती कसा क्वेश्चन येतो बघा, याच्यावरती जर 2 येतात नाहीतर 3 क्वेश्चन येतात, पण आपण तेव्हा एखादा ऑप्शनला सोडून देतो. पण 2 किंवा 3 क्वेश्चन येतात. 2 क्वेश्चन आले तर एक याच्यावरती येईल आणि एक याच्यावरती येतो. 3 क्वेश्चन आले तर याच्यामध्ये एक्स्ट्रा एक क्वेश्चन येतो, तो म्हणजे असहकार आंदोलन किंवा सविनय कायदेभंग ज्याला म्हणतो आपण, तो सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट आणि नॉन कॉपरेशन, याचं महत्त्व सांगा, याच्या मर्यादा सांगायचं, स्वरूप स्पष्ट करा, एटसेट्रा. हे गांधीवादी कसं आहे, आणि इथं मी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीचा घटनात्मक वाद, सत्याग्रह म्हणजे काय, एटसेट्रा हा क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे, सो हे 2 टॉपिक क्लिअर झाले. यस, पुढे बघा, भारतीय संविधानाची निर्मिती, याच्यावरती ब्रिटिश शासनाचा वारसा, हे क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. लिगसी ऑफ ब्रिटिश हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. मग लिगसीमध्ये काय विचार करायचा, म्हणजे लिगसी म्हणजे काय की त्यांनी जाताना अशा काही काही गोष्टी सोडून गेले ते, ज्याचा आपल्याला नुकसान सहन करावं लागते. आता म्हणजे त्यांनी प्रशासकीय व्यवस्था आता अशी सोडून गेली आपल्याला की तुम्हाला दिसेल त्याचे नुकसान काय आहेत. आर्थिक व्यवस्थेचे हाल काय करून ठेवलेत, कृषीचे हाल काय करून ठेवलेत, म्हणजे कृषीमध्ये 150 वर्ष काही इन्व्हेस्टमेंटच झाली नाही, त्याच्यामुळे कृषी पूर्ण मागं पडली. मॅन्युफॅक्चरिंगकडे आपला फोकस राहिला नाही, त्याला कारण ते ब्रिटिशांची लिगसी. आजही कॉलोनियल मेंटॅलिटी म्हणतो ना आपण, ती राहते, ती कशा कशातून दिसून येते, ते करूनिय वारसामध्ये. ठीक आहे, सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोन काय होते संविधानाच्या निर्मितीचे. मग याच्यामध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, प्रिॲम्बलवरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, याच्यावरती विचारला जाऊ शकतो, कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली, संविधान सभा आहे, तिच्यावरती टीका टिप्पणी करा, त्याच्यावरती कमेंट करा, एटसेट्रा. ठीक आहे, आता पुढे बघा, भारतीय संविधानाची ठळक वैशिष्ट्ये, याच्यावरती ऑलरेडी GS2 मध्ये क्वेश्चन आलेला आहे, तसाच प्रकारचा क्वेश्चन येऊ शकतो, सायलेंट पिक्चर, पण ते ऑप्शनलसाठी फार सोपं झालं. प्रिॲम्बलवरती क्वेश्चन येऊ शकतो, उद्देशिका, मूलभूत हक्क आणि कर्तव्यावरती प्रश्न येऊ शकतो, मार्गदर्शक तत्वे, संसदीय प्रणाली आणि सुधारणा कार्यपद्धती. सुधारणा कार्यपद्धती म्हणजे काय, अमेंडमेंट. इथं कुठेही लिमिटेशन नाही आहे. ठीक आहे, संसदीय प्रणाली, मग पार्लमेंटरी सिस्टीम किंवा पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट म्हणतो, विरुद्ध अध्यक्षीय प्रणाली, हे माहिती आहे तुम्हाला, हे प्रिपेअर करायचं करायचं का तुम्हाला काय, एटसेट्रा. ज्युडिशियल रिव्ह्यूवरती क्वेश्चन येऊ शकतो आणि मूलभूत संरचना सिद्धांत.
मी याच्यामध्ये काय सांगेल बघा, हे जे सुधारणा कार्यपद्धती, न्याय पुनर्विलोकन आणि मूलभूत संरचना सिद्धांत ना, ही एका PDF मध्ये एका टॉपिकमध्ये 3 न्याय प्रकार कव्हर होतात, ते तिन्ही प्रकार करून ठेवा. की संविधानाचं घटनादुरुस्ती कशी होते 368 नुसार 368च्या बाहेर, त्याचे प्रकार किती, त्याची पद्धत काय, त्याची प्रक्रिया कोणती आहे, त्याच्यावरती केलेल्या कमेंटरीज म्हणजे रिजिड स्वरूपाची आहे, लवचिक स्वरूपाची आहे की कठोर स्वरूपाची आहे, आणि त्याच्यानंतर मग ज्युडिशियल रिव्ह्यू कुठून मिळाला, न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार कुठून मिळाला. आर्टिकल 13, 226 आणि 32 एकत्र वाचले तेव्हा कळालं न्यायालयाला पुनर्विलोकनाचा का अधिकार आहे. मग हे 13, 32 आणि 226 काय आहे तुम्हाला चांगलं माहिती आहे. मग त्या अनुषंगाने ज्युडिशियल रिव्ह्यूवरती टिपले आणि त्या ज्युडिशियल रिव्ह्यूचाच वापर करून बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन आली. त्या बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिनमध्ये काय झालं, त्याचा अर्थ काय, त्याचे उदाहरणं काय, त्या सगळ्या गोष्टी एका PDF मध्ये मी दिलेलं आहे आणि ती PDF पण मी टाकून दिलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनल, चेक करा. ती एक PDF करा, हे 3 टॉपिक कव्हर होतात एका PDF मधून आणि चांगल्या पद्धतीने क्वेश्चन येऊ शकतात. तर एक क्वेश्चन तुमचा त्याच्यावरती आला तर तो क्वेश्चन कव्हर होईल आणि हाय चान्सेस आहे हा टॉपिक जो आहे मूळ संरचना सिद्धांत याच्यावरती याच्या आजूबाजूला प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. सो मग इथं काय करायचं आहे, संसदीय प्रणाली आणि त्याचे वैशिष्ट्य काय आहे, संसदीय प्रणालीच्या अध्यक्ष प्रणालीसोबत तुलना करा, हे 2 क्वेश्चन तयार होतात. इथं मूलभूत हक्क, उद्देशिकेबद्दल काय क्वेश्चन तयार होता सांगतो. उद्देशिकेमधील ज्या ज्या संज्ञा आहेत त्या संकल्पना स्पष्ट करा, एक क्वेश्चन तो तयार होतो. दुसरा, उद्देशिकेचे काय महत्व आहे हा दुसरा क्वेश्चन तयार होतो. हे 2च क्वेश्चन तयार आहेत, पलीकडे तिसरा क्वेश्चन उद्देशिकेवर तयार होत नाही मेन्ससाठी. मूलभूत हक्क, कर्तव्य आणि मार्गदर्शक तत्वे, फंडामेंटल राईट्स आणि DPSP. ठीक आहे, फंडामेंटल राईट्स, DPSP आणि फंडामेंटल ड्युटीज. फंडामेंटल ड्युटीजवरती फार मेनसाठी क्वेश्चन तयार होण्यासारखं नाही आहे, बट जरी तयार झालं त्याचं महत्त्व काय आहे हे स्पष्ट करा आणि मग तुम्हाला त्याच्याबद्दल जेवढं माहिती तेवढं सगळं लिहून टाका. ठीक आहे, नो प्रॉब्लेम, मला तिथे अडचण नाही आहे. फंडामेंटल राईट्सवरती आर्टिकल 21 वरती क्वेश्चन येऊ शकतो. आर्टिकल 21 ची व्याप्ती स्पष्ट करा, त्याची व्याप्ती आणि ते डिटेलमध्ये घेतलेलं आहे मी. ठीक आहे, त्याची व्याप्ती स्पष्ट करा. रिसेंट जजमेंट आला असेल, राईट टू प्रायव्हसी असेल, गोपनीयतेचा अधिकार म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, सगळे ह्या टाईपचे क्वेश्चन विचारले जातात. याच्यामध्ये युनिक क्वेश्चन काय असतात बघा, फंडामेंटल राईट्स वर्सेस DPSPची जी डिबेट आहे ती डिबेटवरती म्हणजे जी चर्चा झाली होती की वर्चस्व कोणाला आहे, अधिकारांना वर्चस्व आहे की मार्गदर्शक तत्वांना, ती डिबेट मी चांगल्या पद्धतीने कव्हर केलेली आहे. त्याच्यावरती क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत, तर लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट, DPSP मध्ये आणखीन एक क्वेश्चन विचारला जातो की याचं महत्त्व काय आहे, की DPSPचं महत्त्व काय आहे आणि DPSPची अंमलबजावणी करण्यासाठी काय पावलं उचलली गेलेली आहेत याच्या संदर्भात देखील प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, आणि लक्षात ठेवा ह्या दोघांच्या मधील संतुलन हेच बेसिक स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, कोणतं एक पर्टिक्युलरली बेसिक स्ट्रक्चर नाही आहे, तर त्या दोघांमधील संतुलन असणे हे बेसिक स्ट्रक्चर आहे आणि मग त्या अनुषंगाने हा क्वेश्चन तयार करायचा आहे. फंडामेंटल राईटला लिमिटेशनच नाही आहेत, लक्षात ठेवा, कारण का फंडामेंटल राईटच्या संदर्भात जे काही करंटमध्ये चालू ते क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल डेटा प्रोटेक्शन ॲक्टबद्दल क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. डेटा प्रोटेक्शन ॲक्ट, मायनॉरिटी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स, अल्पसंख्याक ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्यांच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याचे रिसेंट आलेले जजमेंट्स त्याच्यावरती, राईट टू प्रॉपर्टीवरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज, संविधानिक उपाययोजना काय काय त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. भारतामध्ये फ्रीडम ऑफ रिलिजन पण आहे, ॲट द सेम टाईम त्याच्यावरती रिजनेबल रिस्ट्रिक्शन्स, काही वाजवी निर्बंध पण आहे, त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोणत्या कोणत्या प्रकारचे अधिकार मिळतात आर्टिकल 19 मध्ये हा प्रश्न विचारला, त्याचे निर्बंध काय हे पण विचारला जाऊ शकतो. त्याच्यानुसार केलेले कायदे काय हे पण विचारला आणि त्याच्यावर टिपका टिप्पणी करा हा पण प्रश्न विचारला. सो याला लिमिटेशन नाही आहे, पण याच्यामध्ये करंट काय येतं ना हे जास्त फोकसला ठेवा, त्या करंटवरती प्रश्न विचारला जातो. आणि याच्याच कंटेक्समध्ये याला जर उद्देशिकेसोबत जोडलं तर एक क्वेश्चन येतो, तो म्हणजे सेक्युलरिझम, धर्मनिरपेक्षता, याच्यावर क्वेश्चन विचारला जातो. धर्मनिरपेक्षता, सेक्युलरिझम. मग याच्यामध्ये काय क्वेश्चन येतो, एक भारताचं सेक्युलरिझमचं नेचर काय एटसेट्रा, पण हा क्वेश्चन इथंच येईल असं गॅरंटी नाहीये, हा कुठेही येऊ. हा क्वेश्चन रोल ऑफ कास्ट, जाती, धर्म आणि पंथ यांचं भूमिका काय भारताच्या राजकारणामध्ये, खाली टॉपिक आहे आपल्या सिलेबसला, त्याच्यामध्ये सुद्धा हा धर्मनिरपेक्षतेवरती क्वेश्चन येतो. नेचर ऑफ पॉलिटिक्स काय आपलं, किंवा धर्मनिरपेक्षता कोणत्या प्रकारची आपली, त्याचे कमेंट्स काय, राजीव भार्गव यांचं प्रिन्सिपल डिस्टन्स मॉडेल असेल, सकारात्मक धर्मनिरपेक्षतेचं ट्रायंगल असेल, मग अशा वेळेस ट्रायंगल काढायचा बिंदास. धर्मनिरपेक्षता, राईट टू रिलिजन, राईट टू इक्वॅलिटी, ठीक आहे, फ्रीडम, फंडामेंटल राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन एटसेट्रा, मायनॉरिटीज, हे अशा टाईपचे क्वेश्चन कुठे आले त्याच्या संलग्नता हा त्रिकोण काढून यायचा. एका साईडला कोण असलं पाहिजे, स्टेट, राज्य, दुसऱ्या साईडला कोण असलं पाहिजे, रिलिजन, आणि तिसऱ्या साईडला कोण असले पाहिजे, सिटीजन. मग यांच्यामध्ये संबंध दाखवणारा कोणतंही क्वेश्चन येऊ द्या, इथं हे ट्रायंगल काढून यायचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल सिटीजन आणि रिलिजनमध्ये यांच्यामध्ये काय पूर्णपणे त्यांना दोघांना फ्रीडम आहे. याच्यामध्ये राज्य काय करेल, त्यांना इक्वली ट्रीट करेल, समानतेने ट्रीट करेल. सो फ्रीडम आहे पूर्णपणे. सिटीजन आणि स्टेट यांच्यामध्ये काय, नो डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ रिलिजन, कोणत्याही रिलिजनच्या आधारावरती डिस्क्रिमिनेशन होणार नाही.
आणि स्टेट आणि रिलीजनमध्ये काय पॉझिटिव्ह प्रमोशन ऑफ ऑल. पॉझिटिव्ह प्रमोशन ऑफ ऑल म्हणजे काय सर्व धर्मांचा समान पद्धतीने आपल्याला प्रमोशन करायचं आहे किंवा त्यांचा विकास करायचा आहे, त्यांच्या विकासासाठी आपल्याला हातभार लावायचा आहे, पण त्यांना समानता असली पाहिजे. राज्यासाठी सर्व धर्म समभाव आहे, सर्व धर्म समभाव. हे ट्रायंगल काढला अशा पद्धतीने की तुम्ही तो आन्सर डन. आणि हे कशा संदर्भात या 3 याच्या संदर्भात, नाही तर काही क्वेश्चन आला तर ह्या ट्रायंगल काढून याला असं नाही. ठीक आहे. सो अशा पद्धतीने मग राजीव भार्गव असतील, गांधी वाजपेयीचं स्टेटमेंट असेल एक्सेट्रा, तुम्ही त्या कंटेक्समध्ये लिहू शकता. ग्रॅन्युअल ऑस्टिनचं कमेंटरी त्याच्यावरती तुम्ही हे तयार केलेलं. हा तयारीचा भाग आहे तुमच्या. मी फक्त आज डिस्कस करतोय काय येऊ शकतं काय नाही येऊ शकत. पुढे काय बघा, संघ सरकारची प्रमुख अंगे, कार्यकारी, विधिमंडळ एक्सेट्रा. आता याच्यामध्ये काय अनलिमिटेड क्वेश्चन विचारण्यासाठी काय पण विचारलं जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल पार्लमेंटवरती क्वेश्चन येतो. फॉर एक्झाम्पल पार्लमेंट, मग पार्लमेंटवरती काय क्वेश्चन येतात बघा, मी उदाहरण सांगतो. पार्लमेंटवरती क्वेश्चन येऊ शकतात. एक, पार्लमेंटचं होत असलेलं पतन, जे की ऑलरेडी डिक्लाइन ऑफ पार्लमेंट, त्याचं आरोग्य खराब होत चालले वगैरे, GS2 मध्ये येऊन गेला. याचा अर्थ असा नाही PSRला येणार नाही, बरेच क्वेश्चन रिपीट होतात, लक्षात ठेवा. सो क्वेश्चन येऊ शकतो डिक्लाइन. दुसरं काय बाय कॅमरलिझम, द्विसभागृहवादाचे महत्त्व काय भारतामध्ये का आहे ते एक्सेट्रा. पार्लमेंटचे महत्त्व काय, आणि पार्लमेंटचे महत्त्व समजून सांगण्यासाठी 2 टर्म वापरतात ते. एक म्हणजे पार्लमेंटरी सॉव्हर्निटी. पार्लमेंटरी सॉव्हर्निटी, पार्लमेंट म्हणजे काय संविधानाचे सार्वभौमत्व. आणि दुसरा टर्म वापरतात ते पार्लमेंटरी सॉव्हर्निटी सोबत ते म्हणजे पार्लमेंटरी इंडिपेंडन्स, स्वायत्तता. ठीक आहे. सो या दोन्ही पण क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. एक सेकंड म्हणा. तर हे दोन्ही क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. आपण त्याच्यावरती तयार पाहिजे. पण हे क्वेश्चन मोर ऑफ ए पार्लमेंटचा इम्पॉर्टन्स काय, महत्त्व काय याच कंटेक्समध्ये आहे. ठीक आहे. सो पार्लमेंटचं सार्वभौमत्व आणि स्वायत्तता याच्याबद्दल क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. किंवा त्याच्यावरती काही मर्यादा आहेत का, पार्लमेंटच्या जे अधिकार आहेत पार्लमेंटचे त्याच्यावरती काही मर्यादा आहेत. तो एकच क्वेश्चन आहे. ठीक आहे. उत्तर एकच आहे, सॉरी क्वेश्चन वेगवेगळे तयार होऊ शकतो. याच्या पलीकडे जाऊन क्वेश्चन काय बघा, पार्लमेंटमध्ये काही विशेष अधिकार आहे, प्रिव्हिलेजेस, ते लिहा. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन येऊ शकतो सगळ्यात महत्त्वाचा पार्लमेंटरी कमिटीजवरती, म्हणजे संसदेच्या समित्यांवरती प्रश्न येतो. त्या 3 समित्या आहेत आणि त्या 3ही समित्यांचं मी अशा पद्धतीने कव्हर करून घेतलेलं आहे की बाकीचं बराचसा कंटेंट सेम आहे, फक्त ते समिती रिप्लेस करायची, बाकीच तुम्हाला ॲज इट इज इम्पॉर्टन्स त्याचे मग याच्यामध्ये काय क्वेश्चन आहे, याच्या समित्यांचं महत्त्व काय आहे, ठीक आहे, त्यांचं अस्तित्व का आहे, त्यांच्यावरती मर्यादा काय आहेत, त्यांच्यासाठी काय केलं गेलं पाहिजे, उदाहरणांसह मी तुम्हाला दिलेलं आहे. आणि ते बसवायचं आहे बघा. त्या जर एखाद्या स्पेसिफिकली एखाद्या कमिटीबद्दल आलं तर त्या कमिटीचं नाव बसवायचं आहे. अदरवाईज त्याचं उत्तर फॉर्मॅट आन्सर स्ट्रक्चर सेम आहे, काही चेंजेस नाही. मग अशा पद्धतीने आत्ता जो रिसेंटली फोकसला फार इश्यू आहे तो म्हणजे अँटी डिफेक्शन, पक्षांतर बंदी. रिसेंटली आप MPs राज्यसभेतील, ठीक आहे, अँटी डिफेक्शन, ठीक आहे, पक्षांतर बंदी. सो आम आदमी पार्टीचे 10 पैकी 7 राज्यसभा MP BJP मध्ये मर्ज होणार आहे असं म्हणतात. ठीक आहे. त्यांनी डिक्लेअर केले. मग हे डिफेक्शनला लागू आहे की नाही, माझ्या माहितीनुसार येस 100% लागू पाहिजे. कारण पॉलिटिकल पार्टी डज नॉट मीन पॉलिटिकल पार्टी इन द लेजिस्लेचर. हे ऑलरेडी शिवसेनेच्या कंटेक्समध्ये जो निकाल होता त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे सुप्रीम कोर्टाने. ठीक आहे. तरी हे धाडस करतात कारण ते संविधानात तसं मेन्शन नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आर्ग्युमेंट तीच आहे. असो. सो सांगण्याचं उद्दिष्ट काय आहे की याच्यामुळे पुन्हा एकदा अँटी डिफेक्शन चर्चेमध्ये आहे. इरिस्पेक्टिव्ह ऑफ असा क्वेश्चन, हे तर घटना काल घडली, क्वेश्चन पेपर तर काल नाही बनवली, बरं अँटी डिफेक्शन नेहमी चर्चेत आहे. सो विचारलं जाऊ शकतं पक्षांतर बंदी, फक्त तुम्ही तो एक्झाम्पल रिसेंटली पुट फॉरवर्ड करा, यू विल बी डन अवे विथ. मग याच्यानंतर क्वेश्चन काय विचारला जाऊ शकतो आणखी सांगतो तुम्हाला. ठीक आहे. मग ते बेसिक क्वेश्चन आहे ते तुम्ही लक्ष्मीकांतमधून पण तयार केलेले. संसदेच्या सदस्यांची पात्रता काय असावी, संसदेच्या सदस्यांना त्यांच्या पदावरून दूर करण्याची प्रक्रिया काय असावी. फॉर एक्झाम्पल कोणत्या कोणत्या कारणांवरून संसदेच्या सदस्यांना दूर करण्यात येते. 102 आर्टिकल पाहिलं असेल तुम्ही. 102 मध्ये काय दिलेलं आहे, 4 प्रकार दिलेले आहे. ह्या 4 कारणावरून काढता येतं. फॉर एक्झाम्पल दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं, तुम्ही लाभाचे पद स्वीकारले, तुम्ही दिवाळखोर निघाले, ठीक आहे, तुमची मनोस्थिती व्यवस्थित नाहीये, किंवा रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट म्हणजे संसदेने बनवलेल्या कायद्यानुसार. मग संसदेने बनवलेला रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट 1950 आणि 51 याच्यामध्ये नमूद आहे ही गोष्टी. फॉर एक्झाम्पल तुम्ही 2 किंवा 2 वर्षापेक्षा जास्त
जास्त तुम्हाला कोणत्याही गुन्ह्यामध्ये शिक्षा झाली, 25% जास्त तुम्ही एखाद्या सरकारी कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ज्याचा सरकारच्या कराराशी संबंध आहे कुठतरी, तुम्ही ज्या काही सामाजिक प्रथा आहेत त्याच्याबद्दल, ज्या कुप्रथा आहे त्याच्याबद्दल प्रचार प्रसार करताय, लाईक सती, डावरी एटसेट्रा, सो या अनुषंगाने सुद्धा ते रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्टमध्ये आहे. सो 102 रिप्रेझेंटेशन पीपल ॲक्ट आणि तिसरं म्हणजे पक्षांतर बंदी, हे 3 ग्राउंड आहे ज्याच्यावरून तुम्हाला MP ला काढून दिलं जाऊ शकतं. ठीक आहे. सो रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट असू द्या, 102 असू द्या, याच्यामध्ये काढायचं असेल तर कोण काढतं? प्रेसिडेंट काढतो ऑन द रिकमेंडेशन ऑफ इलेक्शन कमिशन. आणि याच्यामध्ये कोण काढतं? अध्यक्ष, त्या सभागृहाचे अध्यक्ष असू द्या किंवा चेअरमन असू द्या, सभापती, ते रिस्पेक्टिव्ह ते त्याला रिमूव्ह करतात. सो हे अशा पद्धतीने ते रिमूव्हल आहेत. मग हे गोष्टी तुम्हाला लक्ष्मीकांतमध्ये सुद्धा दिलेल्या आहेत, त्या येऊ शकतात, त्या तयार ठेवा. त्याच्यानंतर काय बघा, ज्युडिशियल. सो हे झालं पार्लमेंट. ज्युडिशरीवरती क्वेश्चन्स काय येऊ शकतात बघा. एक, ज्युडिशरीमध्ये सध्या असलेल्या मर्यादा काय की ज्याच्यामुळं खूप साऱ्या गोष्टी प्रलंबित आहे, म्हणजे खटल्यांना विलंब होत आहे, पेंडन्सी काय, किती सारे खटले प्रलंबित आहेत, त्याला कारणं काय आहेत. ठीक आहे. अपॉइंटमेंट व्यवस्थित नाही, इन्फ्रास्ट्रक्चर नाही, केस डिस्पोजल नाही, आपल्याकडे लॉज अशा प्रकारचे याच्यावरती चॅलेंजेस निर्माण केले जातात, म्हणजे आपली सिस्टीम पूर्ण त्याला क्रिमिनल जस्टिस सिस्टीम म्हणतात, फौजदारी न्यायिक व्यवस्था, क्रिमिनल जस्टिस सिस्टीम. आणि ह्या क्रिमिनल जस्टिस सिस्टीमचे 3 पार्ट आहे, एक ज्युडिशरी, दुसरे पोलीस आणि तिसरं प्रिझन. आता एक नवीन पार्ट रिसेंटली नवीन होते, तो म्हणजे तयार होते, तो म्हणजे फॉरेन्सिक. आत्तापर्यंत तो पोलीसमध्येच पकडला जायचा, आता सेपरेट पकडला होते फॉरेन्सिक्स. ठीक आहे. हे DNA टेस्टिंग, फिंगरप्रिंट मॅचिंग वगैरे, डिजिटल फॉरेन्सिक्ससुद्धा आहेत, त्याच्यामध्येच एक कॉम्पोनंट आहे. पण ही क्रिमिनल जस्टिस सिस्टीम आहे, याच्यामुळे डिले होते मोठ्या प्रमाणात, हा एक प्रश्न आहे. दुसरा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे ज्युडिशरीबाबत, ते म्हणजे ज्युडिशरीचं करप्शन. कारण का रिसेंटली एक जजने रिझाईन केलं, कारण त्याच्या विरुद्ध महाभियोग प्रक्रिया किंवा त्याला पदच्युत करण्याची जी प्रक्रिया ती सुरू करण्यात आली होती, तसा प्रस्ताव देण्यात आला होता. सो करप्शन, सो ज्युडिशरीमध्ये त्याही प्रकारचा महत्त्वाचा म्हणजे तो म्हणजे ज्युडिशरीची अपॉइंटमेंट कशी होती. पहिला न्यायाधीश खटला, दुसरा न्यायाधीश खटला, तिसरा न्यायाधीश खटला, चौथा न्यायाधीश खटला, नुसतं न्यायाधीश खटला असं लिहायचं नाही, त्या खटल्याचं नाव काय ते लिहायचं, सुप्रीम कोर्ट ॲडव्होकेट्स ऑन रेकॉर्ड. सो त्याच्यानंतर SP गुप्ता केस, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट ॲडव्होकेट्स ऑन रेकॉर्ड वर्सेस युनियन ऑफ इंडिया, प्रेसिडेन्शियल रेफरन्स, हे अशा प्रकारे 4 आहे. म्हणजे पहिली SP गुप्ता केस आहे, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट ॲडव्होकेट्स ऑन रेकॉर्ड वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1992 ची केस आहे, प्रेसिडेन्शियल रेफरन्स 1998 ची केस आहे, आणि सुप्रीम कोर्ट ॲडव्होकेट्स ऑन रेकॉर्ड वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2014-15 ची केस आहे. सो हे चार जजेस केस आहे, त्या 4ही जजेस केस तुम्हाला माहिती पाहिजेत. आणि ती अपॉइंटमेंट प्रोसिजर काय आहे, त्याच्यातून कोलिजियम सिस्टीम कशी उभी राहिली, त्याचे फायदे तोटे काय ते देखील माहिती असले पाहिजे, त्या संदर्भात एक क्वेश्चन येतो. त्याच्यानंतर ज्युडिशरीची रिमूव्हल प्रोसेस काय आहे, तो देखील क्वेश्चन येऊ शकतो, कारण ते चर्चेमध्ये आहे, रिमूव्हल प्रोसेस. ठीक आहे. याच्यानंतर जाऊन ती तुम्ही ऑलरेडी एक्सप्लेन केली, दोन्ही सभागृहात ठराव मांडणे वगैरे एटसेट्रा एटसेट्रा, मग प्रेसिडेंट रिमूव्ह करा. याच्या पलीकडे जाऊन आणखीन एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, तो ज्युडिशरीत, तो म्हणजे ज्युडिशियल इंडिपेंडन्स, स्वायत्तता किंवा स्वतंत्रता, इंडिपेंडन्स. मग याच्यामध्ये काय क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, एक तर ओपिनियन बेस विचारला जाऊ शकतो की स्वायत्त आहे की नाही. दुसरा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो ज्युडिशियल इंडिपेंडन्समध्ये संविधानिक तरतुदी काय, कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स काय, संविधानिक तरतुदी. तुम्हाला काय वाटतं की इंडिपेंडंट आहे की नाही, नसेल तर काय करायला पाहिजे, पॉलिटिकल इन्फ्लुएन्स होतो की नाही, दोन्ही बाजूने उत्तर लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे. कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन काय त्याच्या संदर्भात हे सुद्धा माहिती असले पाहिजे, त्या काय तरतुदी दिलेल्या आहेत त्यासाठी थोडेसे आर्टिकल माहिती असले पाहिजे की तुम्ही चांगल्या पद्धतीने अवेअर आहात. ठीक आहे. याच्या पलीकडे जाऊन काय होऊ शकतं की व्हॉट आर द डिफरंट इनिशिएटिव्स टेकन, गव्हर्नमेंटने असे कोणते इनिशिएटिव्ह घेतलेले आहे की ज्याच्याकडून ज्युडिशरीला थोडासा चांगल्या पद्धतीने आपल्याला जस्टिस डिलिव्हर करता येईल, न्याय म्हणजे ई कोर्ट सिस्टीम असेल. ठीक आहे. इन्क्रीजिंग द नंबर ऑफ जजेस असेल, इन्फ्रास्ट्रक्चर वाढवणं असेल, हायकोर्टसाठी नंबर ऑफ जजेस फिल करण्यासाठी नवीन लॉज असतील, रूल म्हणजे त्यांचं एज रिलॅक्सेशन वाढवण्यासाठीचं काही चर्चा असेल, डिबेट्स असतील, एटसेट्रा, व्हॉट एव्हर जे काही तुम्हाला आठवेल ते लिहा. पण हा क्वेश्चन थोडासा गव्हर्नन्स ओरिएंटेड आहे, सो लेस लाईकली चान्सेस आहे, बट हे जे मेन कोर पॉलिटीचे क्वेश्चन आहे ते विचारले जाऊ शकतात. आता याच्यावरती जो मेन क्वेश्चन तयार होतो तो म्हणजे सेपरेशन ऑफ पॉवर, सत्तेच्या विभक्ततेचा सिद्धांत. ठीक आहे. डिव्हिजन ऑफ पॉवर म्हणजे विभाजन, विभक्तता म्हणजे सेपरेशन. याच्यामध्ये काय आहे, ज्युडिशरी, एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेचर. मग आपल्याला काय लिहायचं आहे, देर इज नो स्ट्रिक्ट हेच कन्क्लुजन असलं पाहिजे, देर इज नो स्ट्रिक्ट सेपरेशन ऑफ पॉवर इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन, देर इज अ चेक्स अँड बॅलन्सेस. नियंत्रण आणि संतुलन, चेक्स अँड बॅलन्सेस. मग आपल्याकडे ह्या 3ही अंगांचं एकमेकांवरती, मग तुम्हाला याच्यामध्ये काय उत्तर लिहायचं हे सुद्धा सांगतो. स्ट्रक्चर आधी लिहायचं, सेपरेशन आहे, कशा पद्धतीने सेपरेशन आहे, लेजिस्लेटिव्ह एक्झिक्युटिव्हचं, लेजिस्लेटिव्ह ज्युडिशरीज, सेम एक्झिक्युटिव्ह ज्युडिशरीज.
हे तिन्हींचं पण कशा पद्धतीने सेपरेशन आहे. नंतर लिहायचं सेपरेशन नाही आहे, मग काय ऑटो टाईप सेपरेशन नाही म्हणजे काय चेक्स अँड बॅलन्स आहे. कशा पद्धतीने एकमेकांवर डिपेंड आहे. फॉर एक्झाम्पल जे जजेस आहेत त्यांचे अपॉइंटमेंट रिमूव्हल कोण करतं, एक्झिक्युटिव्ह करतात, सॉरी पार्लमेंट करतं. अपॉइंटमेंट एक्झिक्युटिव्ह, रिमूव्हल पार्लमेंट. ठीक आहे. पार्लमेंटने बनवलेल्या कोणत्या गोष्टीवरती ज्युडिशियल रिव्ह्यू घेण्याचा अधिकार ज्युडिशरीला आहे. एक्झिक्युटिव्हच्या ॲक्शनवरती ज्युडिशियल रिव्ह्यू घेण्याचा अधिकार ज्युडिशरीला आहे. एक्झिक्युटिव्ह ह्याचं मेंबरशिप कोणाकडून असते, पार्लमेंटकडून. ते जबाबदार कोणाला असतात, पार्लमेंटला. पार्लमेंटमधूनच त्यांची मेंबरशिप असल्यामुळे ते मिनिस्टर्स असतात, एक्झिक्युटिव्ह फंक्शन्स करतात. तेच रूल्स रेग्युलेशन बनवतात, कायदे बनवतात पार्लमेंटच्या मदतीने. सो ही एकमेकांच्यावरती डिपेंडंट पण आहे, सेपरेशन पण आहे. अशा पद्धतीने तुम्हाला तो क्वेश्चन एक्सप्लेन करायचा आहे. राहिला गोष्ट ते एक्झिक्युटिव्ह. देर इज नो लिमिटेशन ऑन धिस टॉपिक. काय पण विचारला जाऊ शकतो. प्रेसिडेंटचे अधिकार काय आहे, खास करून एक्झिक्युटिव्ह म्हणजे प्रेसिडेंटबद्दल हा क्वेश्चन विचारला जातो. प्रेसिडेंट म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रेसिडेंटचे पॉवर्स काय काय आहेत, त्यातमध्ये खास करून ऑर्डिनन्स पॉवर, ज्याला आपण ऑर्डिनन्स म्हणजे काय, अध्यादेश, बरोबर. सो अध्यादेशाची पॉवर. त्याच्यानंतर पार्डनिंग पॉवर, माफीची शिक्षा, पार्डनिंग पॉवर ऑफ प्रेसिडेंट. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रेसिडेंट पोझिशन अँड स्टेटस, राष्ट्रपतींची काय स्थिर म्हणजे स्थिती काय आहे किंवा त्यांचं राष्ट्रपतींचं जे स्टेटस आहे ते काय आहे कॉन्स्टिट्यूशनमध्ये. ते एक एक्झिक्युटिव्ह आहेत, हेड ऑफ द गव्हर्नमेंट एक्झिक्युटिव्ह आहे. ते आपल्या राष्ट्राचे प्रमुख आहे, पण ते काय नामधारी प्रमुख आहे. ही जी स्थिती आहे ती एक्सप्लेन करायची तुम्हाला, बरोबर. सो ती कम्पेअर करायला विचारली जाऊ शकते. प्रेसिडेंट ऑफ USA, पण त्यांच्यासोबत आपण कम्पेअर करू शकतो का, ती नाही. मग कोणासोबत करावं लागेल, किंग ऑफ इंग्लंड, बरोबर. सो थोडीफार त्यांच्यासोबत कम्पेअर करता येईल. सो अशा पद्धतीने हे त्या टॉपिकवरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आणि हे वास्ट टॉपिक आहे करण्यासारखे. ठीक आहे. पण हे सगळं पॉलिटी आहे. पुढे काय बघा, तळागाळातील लोकशाही, पंचायत राज, नगरपालिका, 73व्या 74व्या सुधारणांचे महत्त्व आणि तळागाळातील चळवळ. याच्यावरती क्वेश्चन्स काय काय ते सांगतो. एक, 73व्या घटना दुरुस्तीचे महत्त्व सांगा, सिग्निफिकन्स सांगा, हा क्वेश्चन येईल. मग याच्यात 73 असू द्या किंवा 74 असू द्या, सेमच. याचं महत्त्व काय. दुसरं, यांच्यामध्ये काय काय मर्यादा आहेत, काय काय आव्हाने आहेत, हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, आव्हाने. आणि तिसरा क्वेश्चन, याच्यामध्ये काय काय सुधारणा करणं गरजेचं आहे, सुधारणा सुचवलेल्या आहेत आणि सुधारणा कोणत्या कोणत्या केल्या जात आहे, हा क्वेश्चन. याच्या पलीकडे जाऊन चौथा क्वेश्चन विचारला जातो, जो फार महत्त्वाचा आहे. मी डिटेलमध्ये कव्हर केलेला, यूट्यूबला सुद्धा अवेलेबल आहे, माझ्या क्लासमध्ये पण चांगल्या आपल्या क्रॅश कोर्समध्ये पण कव्हर केलेला आहे, की 73व्या घटना दुरुस्तीनुसार महिलांना काय फायदा झाला, महिलांचं कसं रिप्रेझेंटेशन वाढलं, आरक्षणामुळे महिलांचं सक्षमीकरण कसं झालं, महिला सक्षमीकरणामुळे 73व्या घटना दुरुस्तीला अजून मजबूतता कशी मिळाली. मग हे सगळे जे रिलेशन आहे हे वरती क्वेश्चन विचार. एक तर हा क्वेश्चन येईल, मी माझं प्रिडिक्शन सांगतो, एक तर हा क्वेश्चन येईल किंवा 73व्या घटना दुरुस्तीचं महत्त्व काय हा प्रश्न येईल. दोन्हीपैकी एकच प्रश्न येणार, त्याच्या पलीकडे प्रश्न नाही. मग तळागाळ बाकी काही आला तर तुम्ही ह्या दोन कंटेंटमधून एक्स्ट्रॅक्ट करून लिहू शकता. या दोन कंटेंटमधलं मी दोन्ही कंटेंट ॲज इट इज चांगल्या पद्धतीने दिलेला आहे. ठीक आहे. पार्लमेंटमधला आणखीन एक क्वेश्चन राहिला, तो म्हणजे फार न्यूजमध्ये सध्या मी ऑलरेडी सांगता राहून गेला. अँटी डिफेक्शनमधला क्वेश्चन येतो. अँटी डिफेक्शनमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात जे अध्यक्ष आहे, रोल ऑफ स्पीकर, ते फार चर्चेमध्ये. अध्यक्षांची भूमिका काय पार्लमेंटमध्ये, डेमोक्रेसीमध्ये. मग त्यांचं पद किती न्यूट्रल आहे ते असायला पाहिजे की नाही, काय आहे ते न्यूट्रल वागतं की नाही, त्यांचे महत्त्व सांगा, त्यांचं कामकाज वर्णन करा, एटसेट्रा. अशा पद्धतीने क्वेश्चन त्याचे. टू बी प्रिसाईज सांगितलं तर मी फक्त स्पीकर अध्यक्ष लोकसभेचे सिम्बॉलिकली घेतोय. राज्यसभेच्या सभापतींना पण सेम गोष्टी लागू आहेत. मग आर्टिकल माहिती आहे आपल्याला, 89, 90, 91, 92 राज्यसभेचे सभापती उपसभापती, 93, 94, 95, 96, 93, 94, 95, 96 लोकसभेचे अध्यक्ष. सो यांच्याबद्दल मग हे रोल ऑफ स्पीकर काय आहे यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो त्या कंटेक्समध्ये तयार ठेवा, ती ऑलरेडी PDF मी टाकून दिलेली आहे. त्यातून तुम्हाला आयडिया मिळून जाईल की कोणत्याही पीठासीन अधिकाऱ्याबद्दल क्वेश्चन विचारला तर येईल. मग याच्यामध्ये लोकसभेचे स्पीकर आहे, डेप्युटी स्पीकर आहे, राज्यसभेचे सभापती आहे, उपसभापती आहे, आणि तसंच स्टेट लेजिस्लेचरचं पण क्वेश्चन आला सेम, विधानसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष, तर सेम कंटेंट लागू होतं, फक्त नाव बदलायचं. ठीक आहे. सो तो टॉपिक पुढे पहा. ठीक आहे, पुढे पहा. आता आहे संविधानिक संस्था, अनलिमिटेड आहे, भरपूर साऱ्या संविधानिक संस्था आहेत. तुम्ही कोणत्या प्रिपेअर करणार. इलेक्शन कमिशन, कॅग, अटॉर्नी जनरल, ठीक आहे. त्याच्यानंतर नॅशनल कमिशन ऑफ शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स, बॅकवर्ड क्लास, ठीक आहे. ह्या संविधान आणि इंटरस्टेट काउन्सिल. आता रिसेंटली GST काउन्सिलसुद्धा त्याच्यामध्ये चर्चेचं आहे, GST काउन्सिलवरती सुद्धा. सो ह्या संविधानिक संस्था आहे. आणखीन एक राहिली, सॉरी, फायनान्स कमिशन. सो ह्या संविधानिक संस्था, याच्यामध्ये कोणता प्रश्न विचारला जाऊ शकतो. तुम्हाला या सगळ्या करायच्या आहेत का सांगतो. ठीक आहे. मला वाटत नाही अटॉर्नी जनरलसाठी तुम्हाला आता प्रिपरेशन करायची गरज आहे काही. तुम्ही आत्ता दिलं तरी लिहू शकता कोणत्या ॲक्शनली.
ते डिटेल आर्टिकल लिहायचं आहे, त्याचे कामं काय लिहायचे, त्याच्या मर्यादा काय ते लिहायचे, त्याला विशिष्ट अधिकार असतील काही लोक ते लिहायचे, ठीक आहे. सो याला प्रॉब्लेम नाही. या तिन्हींचं प्रिपरेशन एकत्र करता येतं. एकच कोणतंही केलं तर फक्त आर्टिकल बदलायचे, त्याचं नाव बदलायचं, सेम उत्तर येतं. बाकी काही चेंजेस नाही त्यांच्यामध्ये. त्यांच्या ऑफिसमध्ये स्वायत्तता नाही, ऑफिसची पदं भरली जात नाही, त्यांना फंडिंग प्रोव्हाइड केलं जात नाही, त्यांचे पदं ही पॉलिटिकल पदं असतात. हे सगळ्या समस्या सेम आहे, त्याची सुधारणा सेम आहे, त्याला संविधानिक पद देऊन सुद्धा त्यांना अधिकार नाही आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांना टूथलेस टायगर म्हटलेले, सगळ्या गोष्टी सेम आहे, काहीच बदल नाही. फक्त आर्टिकल लक्षात ठेवायचे, त्याच्या संदर्भात कायदे असतील तर कायदे लक्षात ठेवायचे आणि तेवढे बदलायचे, बाकीचं प्रिपरेशन करायची गरज नाही आत्ता रिव्हिजनसाठी, ठीक आहे. इंटरस्टेट काउन्सिल आत्ता ऑलरेडी GS2 येऊन गेला, याचा अर्थ परत येणार नाही असं नाही, परत येऊ शकतो. ते तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामध्ये एक्स्ट्रा काही लिहिण्यासारखं नाही. क्वेश्चन GST काउन्सिलचा 2 मिनिटं होल्ड करा मी, कारण ते मी स्पष्ट करणार आहे फेडरलिझममध्ये, फेडरलिझमच्या टॉपिकमध्ये येईल ते. हे इलेक्शन कमिशन आणि कॅगवरती खास फोकस असू द्या, ह्या वर्षी येण्याची शक्यता आहे. मला तर वाटतं येऊ शकतो, कारण का सगळं 2 रिझन आहे. मी जेव्हा म्हणतो येऊ शकतो त्याच्या मागं मी अनालिसिस केलं 2 रिझन असतात. एक, MPCचे जर GSचे पेपर बघितले तर लक्षात येईल 2 गोष्टींवरती भर आहे. एक म्हणजे PYQ, इंटरलिंकिंग ऑफ टॉपिक्स, डिफरंट टॉपिक्स इंटरलिंक करून, आणि करंट अफेअर त्याच्यामध्ये भर करून. हे 3 गोष्टी आपल्याला दिसून येतात. आणि ह्याच गोष्टी आपण जर ऑप्शनलला पण लावायच्या ठरल्या आणि जर ऑप्शनलचे UPSCचे PYQ पेपर स्टडी केले तर लक्षात येईल सगळ्यात जास्त विचारलेले आहेत इलेक्शन कमिशन आणि कॅग, आणि ऑब्व्हियसली फायनान्स कमिशन. हे 3 बॉडी सगळ्यात जास्त. पण फायनान्स कमिशन 2 मिनिटं होल्ड करा, मी ते फेडरलिझममध्ये सांगतो. सगळ्यात जास्त विचारले गेलेले कॅग आणि इलेक्शन कमिशन. मग याच्यावरती काय प्रश्न येऊ शकतात सांगतो. इलेक्शन कमिशनवरती प्रश्न येऊ शकतो सगळ्यात महत्त्वाचा आणि जिगरीचा प्रश्न आहे त्यांचा, तो म्हणजे अपॉइंटमेंट. की त्यांच्या अपॉइंटमेंटमध्ये त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशननी काय सांगितलेलं आहे, प्रोव्हिजन काय कॉन्स्टिट्यूशनचे, त्याच्यामध्ये त्याची जर उत्क्रांती लिहिता आली, इव्हॉल्युशन आधी 1 होते, मग परत 3 मेंबर झाले, परत 1 झाले, परत 3 एटसेट्रा, एक लाईन. बट खास करून कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन काय त्याच्या संदर्भात. दुसरं, सुप्रीम कोर्टचं काय ऑब्झर्वेशन त्याच्याबद्दलचं ते लिहायचं आहे. आणि तिसरं म्हणजे त्याच्यानुसार आलेला गव्हर्नमेंटचा ॲक्ट, पार्लमेंटने पास केलेला ॲक्ट आणि सध्याची परिस्थिती काय हे लिहायचं. आणि मग तुमच्या याच्यावरती कमेंट लिहायचे की तुम्हाला काय वाटतं हे बरोबर आहे की नाही. फॉर एक्झाम्पल सुप्रीम कोर्टची काय कमेंट आहे, लीडर ऑफ अपोजिशन पाहिजे, चीफ जस्टिस ऑफ इंडिया पाहिजे आणि प्राईम मिनिस्टर पाहिजे. ॲक्च्युअली ॲक्ट काय सांगतो, प्राईम मिनिस्टर, एक कोणताही मिनिस्टर, लेट्स से होम मिनिस्टर आणि लीडर ऑफ अपोजिशन. सो ह्यामध्ये काय, हे नेमकं काय प्रकारे हा एक्सप्लेन करा, ह्याच्यावरती कमेंट लिहा, दोघांचं ओपिनियन लिहा, डन. इथं आपला हेतू नाहीच आहे की तुम्हाला पूर्ण प्रिपरेशन करणं, ते पॉसिबल पण नाही अख्खं PSR ऑप्शनल गीतं कडनं करणं. बट हिंट देतोय की आन्सरमध्ये काय काय आलं पाहिजे. दुसरं येऊ शकतं, आणि सेम याच्यामध्ये दुसरा येऊ शकतो क्वेश्चन, तो म्हणजे इंडिपेंडन्स. की तुम्हाला वाटतं का इलेक्शन कमिशन स्वायत्त आहे, तुम्हाला काय वाटतं इलेक्शन कमिशनची स्वायत्तता डेमोक्रेसीवरती कशी अफेक्ट करते. सगळ्या सेम लाईनवरती क्वेश्चन आहे, हे एकाच लाईनवरती क्वेश्चन आहे, ठीक आहे. म्हणजे लाईनवरती काय, याचा अर्थ काय, आन्सर मोर ऑर लेस सेम आहे, ते कीवर्ड्स आले पाहिजे, फक्त क्वेश्चन कसं आहे त्या अनुषंगाने आपल्या उत्तराची भाषा बदलायची, अदरवाईज सगळं सेम आहे, ठीक आहे. सो इलेक्शन कमिशनवरती असा. त्याच्यानंतर क्वेश्चन येऊ शकतो, इलेक्शन कमिशनने काही रिफॉर्म्स केलेले आहेत इलेक्शनमध्ये, तर रिफॉर्म सजेस्ट करा. फॉर एक्झाम्पल नोटा हा रिफॉर्म्स असतील, त्याच्यानंतर आता हे रिसेंटली आलेले SIR असेल, वोटर आयडेंटिफिकेशन थ्रू द आधार असेल, ठीक आहे, आधार लिंकिंग असेल, त्याच्यानंतर VVPAT मशीन्स असतील, मॉडेल कोड ऑफ कंडक्ट एन्फोर्स करण्यासाठी, चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी काही केलेले इनिशिएटिव्ह असतील, ठीक आहे. स्वीप म्हणजे वोटर अवेअरनेस कॅम्पेन असेल, एटसेट्रा. मग तुम्हाला याच्यामध्ये काय माहिती पाहिजे, कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन आधी 324 वगैरे लक्षात ठेवा, आणि त्याच्यानंतर ह्या 3 गोष्टींवरती काम करा, एक अपॉइंटमेंट, इंडिपेंडन्स आणि रिफॉर्म्स, बस. इलेक्शन कमिशनच्या पलीकडे काहीही प्रश्न येऊ द्या, याच्यावरतीच असेल, हेच कंटेंट तुम्हाला वापरावं लागेल. रिव्हिजनमध्ये एकच करायचं एवढं, ठीक आहे. आपल्याकडे किती दिवस आहेत, 6 दिवस आहे, आजचा दिवस पकडून, बरोबर, रिव्हिजनसाठी. संडेला एक्झाम आहे, बरोबर. सो सॅटर्डेलाचे मग 5 दिवस आहे, 5 डे रिव्हिजन, बरोबर आहे. सो 1 दिवस PSRचा पेपर 1A, त्याच्यानंतर PSRचा 2A घ्यायचा. 2A आणि 2B याच्यामध्ये फार सेपरेशन नाही आहे, सेमच करावं लागतं सुरुवातीला. हे 1.5 दिवस प्रिपरेशन करायचं, 1.5, शक्य झालं असतं 2 दिवस, हरकत नाही, कारण 250 मार्क्सचा पेपर आहे. सगळ्यात लास्टला घ्यायचं 1B, का, कारण तुम्हाला बरंच याच्यातलं माहिती, जसं तुम्ही सांगितलं इलेक्शन कमिशन वगैरे. सो त्याला नंबर ऑफ टाईम रिव्हिजनची गरज नाही आहे, हे 4 दिवस चालतं. हे 4 दिवस आल्यानंतर 5व्या दिवशी तुम्हाला सर्व रिवाईज करायचं असतं, संपूर्ण सर्व रिवाईज करायचं असतं, कारण याला वाचून परत 4 दिवस झालेले असतात, विसरायला सुरुवात झालेली असते. सो हे पुन्हा आलं पाहिजे, हे पुन्हा आलं पाहिजे, आणि हे फक्त लास्टला 1-2 तास केलं तरी होतं, आणि मग जाऊन पेपर द्यायचा तुम्हाला, सिम्पल, ठीक आहे. सो हे 5 दिवसाचं शेड्यूल आहे. मग त्या एका दिवसामध्ये मी IGPच्या इथं पण IGP 1 दिवस नाही लागत, ट्रस्ट मी, 3-4 दिवसमध्येच होतं. म्हणजे सकाळी तुम्ही 8 वाजता बसले तर 3-4 वाजता IGP संपून जातं. मग तिथून पुढं पुन्हा तुम्हाला उरलेला वेळ आहे ना, तो पुन्हा 1A द्या, हरकत नाही, कारण आपल्याला 1A क्वेश्चन सगळ्यात जास्त सोडवायचे आहेत. आणि परत याला सांगतो, आयोगाच्या रूलनुसार लक्षात ठेवा, क्वेश्चन्स कसे असणार आहेत, 1, 2, 3, 1 मध्ये ABCDE, 2 ABC, 3 ABC, 4 ABC,
बरोबर. अशाच पद्धतीने 5 ABCDE, 6 ABC, 7 ABC, 8 ABC. तुम्हाला काय करायचं आहे, 3 क्वेश्चन सोडवायचे. हे 2 तर कंपल्सरीचे, ह्या तिन्हीपैकी ह्या 6 पैकी 3 क्वेश्चन सोडवायचे आणि ते तिन्ही क्वेश्चन एकाच सेक्शनमधले नसले पाहिजेत. मग एकतर ह्या सेक्शनमधले 2 आणि ह्या सेक्शनमधले 1 किंवा ह्या सेक्शनमधले 2 आणि ह्या सेक्शनमधला 1. आता इथं माझं ॲनालिसिस आणि ॲडवाईस सांगतो. ट्राय टू सॉल्व फ्रॉम धिस सेक्शन 1A. कारण का, यातले 2 क्वेश्चन पिक करा, यातला एकच ठेवा. याला रिझन आहे, याचं तुमचं करंट अफेअर चांगलं स्ट्रॉंग पाहिजे, याच्यावर कमेंट्री स्ट्रॉंग पाहिजे. ग्रॅन्युअल ऑस्टिनने काय म्हटलं तर संविधानात सभेतल्या झालेल्या चर्चापर्यंत तुम्हाला माहिती पाहिजे. हे फार वाईड आहे, हे फार ॲनालिटिकल आहे, याच्यावरती तुमची फार कमांड लागते आणि तुम्ही याच्याबद्दल काहीच वाचलेलं नाही लक्ष्मीकांत सोडून. सो मोर ऑर लेस फोकस याच्यावर असू नका, कारण याचा स्कोर येत नाही. तुम्हाला लिहिता येईल, 2 गोष्टीत फरक आहे, लिहिता येणं स्कोर येणं. तुम्हाला लिहिता येईल पण स्कोर नाही येणार. हां, ऑब्व्हियसली जर अशी सिच्युएशन निर्माण झाली की इथं बाई लिहिताच येत नाही काही, तर मग अशा वेळेस तुम्ही हे लिहाच, ऑप्शन नाही. बट जर तुम्हाला याच्यापैकी 2 क्वेश्चन सोडवता आले तर ट्राय करा हे 2च सोडवायचे. हे ॲज अ फक्त लास्ट ऑप्शन ठेवा 2. इथे एकच क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करा. त्या एकाच क्वेश्चनमध्ये कोणताच ह्या 6, 7, 8 पैकी कोणता. आणि आयोगाचा रूल काय आहे, जसा हा ॲक्च्युली रूल UPSCला नाही पण इथे MPSCला आहे. जर तुम्ही एका क्वेश्चनला सुरुवात केली तर तो क्वेश्चन कंप्लीट करायचा. जर दुसऱ्या क्वेश्चनला सुरुवात केली तर तो कंप्लीट करायचा. तिसऱ्या क्वेश्चनला सुरुवात केली तर तिसरा, म्हणजे तिसरा A एका ठिकाणी लिहिला आहे, तिसरा C एका ठिकाणी लिहिला आहे, मग तिसरा असं नाही करायचं. तिसरा सुरुवात केला तर मग पण तुम्ही 1, 2, 3 मध्ये खालीवर करू शकता, नो प्रॉब्लेम. म्हणजे तुम्ही सुरुवात करा. माझं तो ओपिनियन असेल, सपोज तुम्ही 2 आणि 3 जर पहिल्यांदा पिक केले सॉल्व्ह कराल तर आधी हे सॉल्व्ह करून घ्या, नो प्रॉब्लेम. नंतर जाऊन मग हे 6व्या 7व्या मधला कोणता एक राहिला तो सॉल्व्ह करा. मग जाऊन हे 1 आणि 5 नंबर सोडा. कारण का हे 10-10 मार्काचे, शेवटी 3 क्वेश्चन राहिले तरी ते 30 मार्काचं राहते, हरकत नाही. याच्यातले 3 क्वेश्चन राहिले 60 मार्काचं राहते. सो डायरेक्ट डबल तोटा पडतो इथं. सो अगोदर हे 3 क्वेश्चन सोडून घ्या, मग हे घ्या. फक्त यातले जे उपप्रश्न आहेत हे फोडायचे नाही, हे लक्षात ठेवा. हे आहे का MPSCसाठी आहे, UPSCला असं नसतं काय, ठीक आहे. मग आता संविधानिक संस्थांमध्ये झाल्या नंतर एक कॅग राहिला ना. येस, कॅगवरती एकच प्रश्न येतो, तो म्हणजे कॅगचे अधिकार काय आहेत संविधानात ते सांगा. कोणत्या कोणत्या प्रकारचे तो ऑडिट परफॉर्म करतो ते लक्ष्मीकांतमध्ये पण दिलेलं आहे. आणि त्याच्यावर केलेल्या टीका टिप्पणी, म्हणजे त्याला टूथलेस टायगर म्हटलेले, म्हणजेच काय, मर्यादा काय, त्याच्यासमोर आव्हानं काय आहेत एटसेट्रा, हाच प्रश्न विचारला जातो. याच्या पलीकडे प्रश्न नाही. कॅगवरती काही कार्य काय त्याची, फंक्शन्स काय त्याचे, हेच प्रश्न विचारला जातात. कॅगवरती तुम्हाला आर्टिकल माहिती पाहिजे, त्याच्या संदर्भात कायदा असेल तर तो कायदा माहिती पाहिजे, त्याच्या रिलेटेड काय त्याची कार्य ती माहिती असली पाहिजे, त्याच्यावर केलेली टीका टिप्पणी ती माहिती असली पाहिजे. तीच टीका टिप्पणी सगळीकडे वापरू शकता, हरकत नाही. नंतर आहे नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज, गैरसंविधानिक संस्था. याच्यामध्ये काही प्रश्न विचारले जाऊ शकतात, याला काही लिमिटेशन्स नाही. आणि पहिलीच एक्झाम आहे तर मी प्रिडिक्ट पण नाही करू शकत की हेच विचारलं जाईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल इव्हन तुम्ही GS2 मध्ये पण बघा, एवढ्या साऱ्या संस्था सोडून त्यांनी लोकपाल विचारली, की जी असं पण नाही चर्चेत आहे लोकपाल, त्याच्यापेक्षा खूप साऱ्या चर्चेत आहे. नॅशनल कमिशन ऑफ वुमेन चर्चेत आहे, नॅशनल ह्युमन राईट्स सगळ्यात फेवरेट आहे, ह्युमन राईट्स कमिशन, नॅशनल कमिशन फॉर द RTI म्हणतो आपण त्याला, नॅशनल ह्युमन राईट्स, सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन म्हणतो, ठीक आहे. त्याच्यानंतर हे CBI वगैरे ED NIA वरती याच्यावरती क्वेश्चन येतील हे मला एक्सपेक्टेशन नाही आहे बिलकुल, कारण त्याच्यापेक्षा फार इम्पॉर्टंट ह्या ऑर्गनायझेशन जादा इम्पॉर्टंट आहेत. मग याच्यामध्ये नॅशनल कमिशन ऑफ वुमेन सगळ्यात जास्त विचारलेले, नॅशनल कमिशन ऑफ ह्युमन आणि नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन सगळ्यात जास्त विचारलेले आयोगाने आतापर्यंत UPSCने, ठीक आहे. सो हे दोन्हींचं तयारी करून ठेवा. याच्यामध्ये तयारी करताना याच्यामध्ये क्वेश्चनचे नेचर कसे असतात सांगतो तुम्हाला. नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनचं मध्ये काय नेचर असतं, एक तर कंपोजिशन, फंक्शन, त्याचं प्रमुख कार्य काय, आणि त्यांनी उचललेली पावले, स्टेप्स टेकन, हे सगळ्यात महत्त्वाचं क्वेश्चन येतो नॉन स्टॅच्युटरी बॉडीवरती, की नॅशनल कमिशन ऑफ वुमेननी काय काय पावलं उचललेली आहे महिलांचे अधिकार प्रोटेक्ट करण्यासाठी. तो क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, पण तो क्वेश्चन फिरून विचारला जाऊ, डायरेक्ट असं विचार, मी जसं सांगतो तसा क्वेश्चन डायरेक्ट येणार नाही, फिरून विचार. फॉर एक्झाम्पल, ॲनालाइज द फंक्शनिंग ऑफ नॅशनल कमिशन ऑफ वुमेन, राष्ट्रीय महिला आयोगाच्या कार्याचे परीक्षण करा, निरीक्षण करा, एक्सेट्रा. याचा अर्थच तो आहे की त्यांनी काय कार्य केले ते लिहा. याचा अर्थच तो आहे की त्याला त्याच्या मर्यादा काय सांगा, त्या कार्यातून तुम्ही ॲनालाइज करा. याचा अर्थ काय, हे कार्य केले, त्यांचं काम हे कार्य केलं आणि हे करायचं बाकी आहे, तेच आहे, आन्सर तेच आहे, कंटेंट तेच आहे, फक्त क्वेश्चन फिरून विचारला जाईल. मी तुम्हाला फक्त गभितार्थ सांगतोय, कोर सांगतो, त्याच्यात मागचं क्रक सांगतो, ठीक आहे. सो अशा पद्धतीने याच्या पलीकडे जाऊन जर कोणती कॉन्स्टिट्यूशन जी एक नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी जी मेन्शन आहे, मायनॉरिटी कमिशनवरती पण विचारलं जाऊ शकतं, बट सेम आन्सर आहे, बाकी काहीच नाही चेंज. मागासवर्ग आयोग हे ऑलरेडी कॉन्स्टिट्यूशनमध्ये गेला. UPSCवरती क्वेश्चन विचारला जात नाही, आयोग स्वतःहून विचारत नाही स्वतःवर क्वेश्चन,
हे महिला आयोग एटसेट्रा. सो हे चांगल्या प्रकारे कव्हर झालं. ठीक आहे, पुढे काय बघा, संघराज्यवाद. संघराज्यवादावरती क्वेश्चन्स काय येतात. एक, नेचर ऑफ संघराज्यवाद, म्हणजे संघराज्याचं स्वरूप काय, एक तर सेंट्रलायझिंग आहे का, फेडरलिस्ट आहे का, किंवा आपलं कोणतं प्रकार आहे, क्वाझी फेडरलिझम. पाठ करून जा. आयव्हर जोनिंग काय म्हणतात, ग्रॅन्युअल ऑस्टिन काय म्हणतात, संथनाम काय म्हटलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर मॉरिस जोन्स काय म्हटलेले आहेत, हे सगळ्या गोष्टी पाठ करून जाते. 4 तुम्ही जोड्या लावायला आतापर्यंत फार वेळा केलेले आहेत. ठीक आहे, राज्यसेवेला त्या जोड्या तिथे जाऊन व्यवस्थित लिहावं, कमेंट म्हणून लिहून या. ठीक आहे. सो नेचर ऑफ फेडरलिझम हे क्वाझी फेडरल स्वरूपाचं आहे. मग याच्यामध्ये काय क्वेश्चन येतो की आपल्या फेडरलिझमचे वैशिष्ट्ये सांगा, कोणते कोणते असे वैशिष्ट्ये ते लिहा, त्याची लिस्ट माहिती असली पाहिजे, आणि त्याच्यातून केंद्रीय स्वरूपाची वृत्ती कशी दिसून येते ते लिहा, की केंद्राकडे झुकलेलं आहे ते कसं प्रूव्ह होतं ते लिहा आपलं. परंतु त्याचं कन्क्लुजन नेहमी लक्षात ठेवा, फेडरलिझम हेच कन्क्लुजन लिहायचं आहे. फेडरलिझम इज अ बेसिक स्ट्रक्चर, हे मूलभूत संरचना आहे. कोणत्या केसमध्ये सांगितलं हे, तर एस.आर. बोमई जजमेंटमध्ये सांगितलेले सुप्रीम कोर्टाने. सो एस.आर. बोमई जजमेंटनुसार भारताचे संघराज्यवाद हे मूलभूत संरचना आहे, हेच कन्क्लुजन आलं पाहिजे तुमचं, या स्वरूपाचं कन्क्लुजन आलं पाहिजे. ठीक आहे, ह्या स्वरूपाचं कन्क्लुजन आहे ना. मग तुम्ही मध्ये काही लिहा, सेंट्रलायझिंग आहे त्याच्यावरती मर्यादा आहेत, खूप साऱ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने होतं नाही होते, सरकार त्याचा काय रोल आहे, काही लिहा तुम्ही मध्ये, कन्क्लुजन ह्या स्वरूपाचं असलं पाहिजे. आणि फेडरलिझमची व्याख्या ही B.R. आंबेडकरांची व्याख्या लिहा, फेडरलिझमची इंट्रोडक्शन म्हणून. फेडरलिझम म्हणजे काय, संघराज्यवाद म्हणजे काय, ते B.R. आंबेडकरांची व्याख्या लक्ष्मीकांतने सुद्धा दिलेली आहे, की जे आपले कॉन्स्टिट्युएंट स्टेट्स आहेत, राज्य आहे, घटक राज्य, हे स्वतःचं अस्तित्व म्हणजे दोन्ही स्तरावरील प्रशासन हे शासन हे स्वतःचं अस्तित्व संविधानातून घेतात आणि नाही की एकमेकांच्या अस्तित्वावरून, याला संघराज्यवाद म्हटलेलं आहे. सो ते झालं पहिला. ठीक आहे, ते फीचर्स. दुसरा क्वेश्चन काय येतो की रिसेंट काही चाललेला असले गोष्टी, तर रिसेंट इश्यूज म्हणजे काय, फ्रिक्शन्स. आत्ता सध्या काय संघर्ष चालू आहे, मग राज्यपालांच्या नेमणुकीवरून असू द्या, राज्यपालांच्या अधिकारावरती असू द्या, याच्यावरती सेपरेट पण प्रश्न असू शकतो, संघराज्यवादाची कंटेक्ट पण असू द्या, पाणी विवाद असू द्या, सीमावाद असू द्या. ठीक आहे, त्याच्यानंतर GST वरून फायनान्शियल असू द्या, एटसेट्रा. सो ते तुम्ही डिटेलमध्ये केलेले आर्टिकल्स तुम्हाला सर्वांना माहिती आहेत. एक तर प्रशासकीय संबंध म्हणून, सेंटर स्टेट केंद्र राज्य संबंधामध्ये तुम्ही केलेले प्रशासकीय संबंध, कायदेशीर संबंध आणि वित्तीय संबंध, हे 3 स्वरूपात हे डिव्हाइड करा सरळ सरळ हा प्रश्न. आणि फेडरलिझमचे याच्यात काही इश्यूज आहे, याच्यात काही इश्यूज आहे, याच्यात काही इश्यूज लिहा. फॉर एक्झाम्पल, प्रशासकीय संबंधामध्ये काही इश्यूज आहेत की अपॉइंटमेंट ऑफ राज्यपाल, अपॉइंटमेंट ऑफ गव्हर्नर, अजून काही इश्यूज आहेत ऑल इंडिया सर्व्हिसेस, कॅडर नेमणूक वरतून होते मात्र राज्यांना सांभाळावं लागतंय. सो एक प्रकारे राज्यांवरती नियंत्रण ठेवलंय. कायदेशीर संबंधामध्ये तुम्ही काय लिहू शकता, आर्टिकल 249 पासून तर आर्टिकल 253 पर्यंत जे 5 प्रोव्हिजन्स आहेत कॉन्स्टिट्यूशनचे, की ज्याच्यावरती संसदेला राज्याच्या विषयावरती कायदे करता येतात. मग ते आंतरराष्ट्रीय कराराच्या नावाखाली असू द्या, राष्ट्रीय आणीबाणी, राष्ट्रपती राजवट लावली असेल, किंवा राज्यसभेच्या विशेष ठरावाने झाला असेल, किंवा 2 किंवा अधिक राज्यांनी विनंती केलेली असेल, तर ते 5. ठीक आहे, सो ते मग अशा पद्धतीने फक्त मी तुम्हाला हिंट दिली की स्ट्रक्चर काय तयार होईल, ते स्ट्रक्चर तयार करा आणि त्यानुसार संघराज्यवादातील संघर्ष स्पष्ट करा. सिंपल इंट्रोडक्शन तेच येणार. संघराज्यवाद म्हणजे काय, शेवटी लिहायचं संघराज्यवाद हेच बेसिक स्ट्रक्चर आहे, ते सगळ्यांना जपणं गरजेचं आहे. उत्तर तयार झालं. ठीक आहे, संघराज्यावरती आता मी जे छोटे छोटे पॉईंट सांगितले संघराज्यावर, त्याच्यावरती सेपरेट सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, राज्यपालांची भूमिका किंवा त्याच्या संदर्भात हे सध्या चाललेले संघर्ष, मग ते अँटी डिफेक्शन लॉ संदर्भात असू द्या, ते CMचे अपॉइंटमेंट आणि रिमूव्हल संदर्भात असू द्या, ते राष्ट्रपती राजवटी संदर्भात असू द्या, ते स्वविवेकाना अधिकारांसंदर्भात असू द्या, तामिळनाडूच्या गव्हर्नरचा प्रश्न आहे, बिलांच्या संदर्भातील आर्टिकल 200 आणि 201 मध्ये हे फार चर्चेमध्ये आहे. राज्यपालांचा स्वविवेकानंद अधिकार येण्याचे चान्सेस आहे. काही येऊ नाही तर नाही येऊ, राज्यपाल कुठं दिसला प्रश्नात ते आणूनच यायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, ते मर्यादामध्ये आणा किंवा कुठे पण मेन्शन करून यायचं की तू यू शुड बी अवेअर अबाउट इट. ठीक आहे, राज्यपालांवरती तो क्वेश्चन येऊ शकतो संघराज्यवाद. सो त्याच्यानंतर फेडरलिझमच्या नेचरवरती क्वेश्चन येऊ शकतो, फेडरलिझमच्या मर्यादा, संघर्ष, हे या स्वरूपाचे क्वेश्चन येतील. याच्या पलीकडे संघराज्यावरती ॲज सच कोणते क्वेश्चन येणार नाही. आणि काय करायला पाहिजे हे मात्र विचारलं जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे दिल्ली लेफ्टनंट गव्हर्नर वर्सेस NCT दिल्ली गव्हर्नमेंट. ह्या केसमध्ये काय वर्णन केलेलं आहे की कशा प्रकारचं संघराज्य पाहिजे आपल्याला, सहकार्यात्मक, कोऑपरेटिव्ह, सहभागात्मक, कोलॅबरेटिव्ह आणि स्पर्धात्मक, कॉम्पिटिटिव्ह, या स्वरूपाचं संघराज्यवाद पाहिजे आपल्याला. 3C म्हटलं याला. ठीक आहे, सो या स्वरूपाचं संघराज्यवाद आपल्याला पाहिजे, हे त्याचं कन्क्लुजन आहे किंवा त्या स्वरूपाचं आहे. ठीक आहे, पुढे संघराज्यवाद झालं. नियोजन आणि आर्थिक, ओके, ह्याच्यामध्ये केंद्र राज्य बदलते स्वरूप कसं बदलते स्वरूप, याचा अर्थ काय की आधी कशा पद्धतीने बार्गेनिंग फेडरलिझम होतं मॉरिस जोन्स यांच्या म्हणण्यानुसार, ते कसं सहकार्यात्मक बदललं,
कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, आय थिंक कोऑपरेटिव्ह फेडरलिझम ग्रँड ऑस्टिन म्हणले, बरोबर? ऑस्टिनच म्हटलेत ना, नाही ऑस्टिन क्वाझी फेडरल म्हटलेत. हां, कोऑपरेटिव्ह मॉरिजन्स, हां नाही वाटाघाटीचे म्हणजे बार्गेनिंग, कोऑपरेटिव्ह म्हणजे सहकार्यात्मक, मी पण विसरलो, ठीक आहे असं. बट त्याचं स्वरूप कसं बदललेलं आहे, आधी वाटाघाटीचे, त्याच्यानंतर सहकार्याचे, आता स्पर्धात्मककडे चाललेलं आहे, स्पर्धात्मक संघराज्यवाद, ठीक आहे. सो तो क्वेश्चन येऊ शकतो, ते बदलते स्वरूप आहे. एकात्मवादी वृत्ती म्हणजे काय, युनिटरी फेडरलिझम वर्सेस फेडरल स्ट्रक्चर, ते येऊ शकतं, ठीक आहे. आंतरराज्य विवाद, इंटरस्टेट डिस्प्यूट्स, आणि याच्यामध्ये 2 डिस्प्यूट्स आहेत इंटरस्टेट, एक तर सीमा विवाद आहेत आणि दुसरं म्हणजे वॉटर, खास करून वॉटर, त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. बट मला नाही वाटत यावर्षी विचारतील, कारण रिव्हिजनमध्ये सगळं शक्य नाही, आलं तर मनाने लिहायचं जे आत्तापर्यंत रिवाईज केलेलं आहे ते. 8वा टॉपिक, नेहरूवादी व गांधीवादी दृष्टिकोन यांच्यातला फरक माहिती पाहिजे. एकदा फक्त वाचून घ्या, तुम्ही जाऊन लिहून येऊ शकता डायरेक्ट. काय फरक आहे, गांधीवादी हे जे स्मॉल इंडस्ट्री, जे लघु उद्योग यांना प्रेफर करतात, नेहरू इथनं जे बेसिक इंडस्ट्रीज, मोठ्या लार्ज स्केल स्टील प्लांट, पॉवर प्लांट एटसेट्रा याच्यावर फोकस करतात. सिम्पल. नेहरूवादी हे समाजवादी होते, त्यांचं म्हणणं होतं 5 इयर प्लॅनिंग एटसेट्रा, यांचं म्हणणं होतं राज्याचीच गरज नाही 5 इयर प्लॅनिंगसाठी, राज्यच नसलं पाहिजे, राज्य हे सोललेस मशीन आहे, म्हणजे आत्मा नसलेलं एक यंत्र आहे, अशा पद्धतीने, ठीक आहे. सो हे जे विरोधाभास आहे तो फरक आहे, एकदा तो फरक करून जा, हा तुम्ही तो फरक तुम्हाला एकदम एक स्क्रीनशॉट घेऊन ग्रुपवर टाकून देतो, तो एकदा बघून घ्या. मग सार्वजनिक क्षेत्रात नियोजनाची भूमिका काय, म्हणजे 5 इयर प्लॅनिंगचं काय महत्त्व आहे. मग तुम्ही तुमचे 5 इयर प्लॅनिंग प्लॅट आहेत ना राज्यसभेच्या प्रिलियमला केलेले, तुम्ही ते 5 इयर प्लॅनिंगचे कुठूनही 2-3 एक्झाम्पल पिक करा, अगदी फॅमिली प्लॅनिंगपासून सस्टेनेबल डेव्हलपमेंटपासून, ते कसे सक्सेसफुल झालेत ते एक्झाम्पल देऊन सांगा, किंवा फेल झाले असेल तर ते मर्यादा कशामुळे आल्यात ते एक्सप्लेन करा, तुम्हाला ते सार्वजनिक क्षेत्रात त्याची भूमिका कळून येईल. राहिला प्रश्न इथं, हरित क्रांती, जमीन सुधारणा, उदारीकरण आणि आर्थिक सुधारणा, हे 3ही प्रश्न ॲज इट इज GS3चे प्रश्न आहेत. सो तुम्हाला एक्स्ट्रा करायची गरज नाही आहे, रिवाईज करायची पण मला गरज नाही असं वाटतं. हरित क्रांतीवरती फक्त प्रश्न काय बदलतो तो मी सांगतो तुम्हाला. इथे येतो हरित क्रांतीचा राजकारणावरती काय परिणाम झाला, हा प्रश्न येतो. लँड रिफॉर्मचा राजकारणावरती काय परिणाम झाला. लँड रिफॉर्मचा परिणाम असा झाला की लँड रिफॉर्म्स जिथं जिथं सक्सेसफुल झाले तिथं लेफ्ट विंगनी अट्रॅक्शन घेतलं, आणि जिथं जिथं फेल झाले तिथं लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम आलं, म्हणजे नक्षलवाद आला, फेल झाली म्हणून. आणि सक्सेस झालं ज्या ठिकाणी, म्हणजे वेस्ट बेंगॉल असेल, केरळ असेल, या ठिकाणी लेफ्ट विंग म्हणजे डाव्या विचारधाराच्या पक्षाने थोडंसं मजबूतीकरण केलं, कारण का तिथे सक्सेसफुल झाल्यानंतर लोकांना फायदा मिळाले, ठीक आहे. सो या संदर्भात. आणि जमीन सुधारणा 2.0, आता नव्याने जे जमीन सुधारणा होतात ते त्या कशा पद्धतीने, तुम्हाला हे ॲनालिसिस चांगलं माहिती आहे, GS3मध्येच केलेलं असं, ठीक आहे. राहिलं उदारीकरण आणि आर्थिक सुधारणा, याला काही लिमिटेशन नाही, ह्या टॉपिकला काही लिमिटेशनच नाही, याच्यावर काही प्रश्न विचारला जाऊ शकतो. उदारीकरणाचे महत्त्व सांगा, उदारीकरणाचं काय काय केलं होतं, त्याचा आर्थिक सुधारणा झाली की नाही, आपली आर्थिक सुधारणा झाली परंतु आपली ती बेरोजगारीवर आधारित झाली, म्हणजे रोजगार उत्पन्न झालाच नाही, जॉबलेस ग्रोथ म्हणतो त्याला, मग याला लिमिटेशन नाही, याच्यावरती कुठला एक प्रश्न येतो, पण तो व्हॉलेंटरी स्वरूपाचा प्रश्न येतो, गरजेचं नाही ह्या टॉपिकमधून पूर्ण एक क्वेश्चन विचारायचं त्यांना, पूर्ण टॉपिकमधून एक क्वेश्चन. मग मेनली आयदर माझं प्रिडिक्शन आहे हरित क्रांतीवरती येईन किंवा नेहरू गांधीवादी येईन, सरळ सरळ त्यांना विचारण्यासाठी, किंवा जमीन सुधारणा, हे सरळ सरळ विचारण्यासारखे टॉपिक आहेत, ते सरळ सरळ टॉपिक येतील, ते लगेच ॲनालिसिसमध्ये जाणार नाही, असं माझं प्रिडिक्शन ह्या टॉपिकबद्दल, ठीक आहे. पुढे काय बघा, जात, धर्म आणि वांशिकता, ह्या तिन्हीपैकी एक येणार. मी सांगितलं तुम्ही मला सांगितलं, हे तर कोणी सांगून सांगेल, बघून सांगेल. पहिलीच मेन्स म्हणून सांगू शकत नाही, ते कशाला प्राधान्य देतील, जातीला देतील की धर्माला देतील की वांशिकतेला. हे जर दुसरी मेन्स किंवा तिसरी मेन्स असते तर मी शुअर शॉट सांगितलं असतं, मागच्या वेळेस जात विचारले, ह्यावेळेस धर्म विचारू शकतात. मागच्या 2 वर्ष जात आणि धर्म विचारलं, जात आणि धर्म सिक्वेन्शियली विचारले, तर ह्यावेळेस जात आणि वांशिकता विचारले जाऊ शकतात. पण आता आपण सांगू शकत नाही, पण एक क्वेश्चन या तिन्हीपैकी वरती एक क्वेश्चन शुअर शॉट असणार आहे. मी सांगतो 1 पेज याचं पाठपोट, 1 पेज याचं पाठपोट, आणि याच्यामध्ये तर सेमच ऑलमोस्ट, काही बदल नाहीत फार मोठे प्रमाणात, कारण आयडेंटिटी बेस्ड पॉलिटिक्सवरती क्वेश्चन आहे, म्हणजे ओळखीवर आधारित राजकारण. सो याच्यावरती एक असे 3 पेजेस फक्त नोट्स तयार होतात, आणि त्याच्यामध्ये पण स्कॉलर तुम्हाला लक्षात ठेवायचे, पॉल ब्रास, MN श्रीनिवासन, रजनी कोठारी एटसेट्रा, डन आहे. हे तिन्हीपैकी एक क्वेश्चन येणार आहे, नसेल तर मी त्याचं लेक्चर पण टाकून देतो, तुमचं 1 तासामध्ये हे 3ही टॉपिक रिव्हिजन होतील 1-2 तासामध्ये, ठीक आहे. ज्यांनी केलेले क्रॅश कोर्सला त्यांना प्रॉब्लेम नाही, ते त्याच्या बाहेरचं एकही तुम्हाला, म्हणजे एकही लाईन लिहायची गरज नाही, तेवढ्या याच्यात होऊन जाणार आहे ते, ठीक आहे. पुढे काय बघा, पक्ष प्रणाली. एक तर याच्यावरती क्वेश्चन काय होऊ शकतो बघा, रिजनल पार्टीज, प्रादेशिक पक्षांची भूमिका काय आहे, किंवा प्रादेशिक पक्षांनी कशा पद्धतीने त्यांचं राजकारणातील महत्त्व वाढत गेलेलं आहे आणि त्याला कारण काय, ठीक आहे. दुसरं काय होऊ शकतो, पक्षांची विचारप्रणालीवरती मला नाही वाटत क्वेश्चन येईल आता, आघाड्यांच्या राजकारणाची आकृतीबंध, हे क्वेश्चन येऊ शकतो. म्हणजे काय, पक्ष प्रणालीची उत्क्रांती कशी झालेली ती सांगा, किंवा आघाडीचे राजकारण जे मला म्हणतो आपण त्याला आघाडीचे राजकारण, ज्याला कोइलिशन बेस्ड पॉलिटिक्स म्हणतात, कोइलिशन बेस्ड पॉलिटिक्स.
सो ह्या कोइलिशन बेस्ड पॉलिटिक्सचं उत्क्रांती कशी आहे, याचे महत्त्व काय आहे, याचा फायदा काय आहे, महत्त्व सिग्निफिकन्स म्हणतो त्याला, इम्पॉर्टन्स, आणि याचे मर्यादा काय आहेत, हा एक क्वेश्चन तयार करून जातो मी. उत्क्रांती, महत्त्व आणि मर्यादा याच्यावरती फार एक कुठेही क्वेश्चन येऊ द्या, तुम्हाला हे कंटेंट फार वापरता येणार आहे पक्षप्रणाली या टॉपिकमध्ये. ठीक आहे, आणि ते चांगल्या पद्धतीने घेतलेलं आहे. कोइलिशन पॉलिटिक्स एक क्वेश्चन येणार आहे याच्यावरती, कोइलिशन पॉलिटिक्स. मग प्रेशर ग्रुप असू द्या, किंवा आता हा पण प्रश्न आहे बघा, मला वाटत नाही आयोग हा प्रश्न विचारेन, बट विचारला तर सांगू शकत नाही. निर्वाचक वर्तनाच्या प्रवृत्ती म्हणजे सोशो विविधकारांच्या सामाजिक आणि आर्थिक रूपरेखा म्हणजे काय बघा, हे वोटिंग बिहेवियर. ठीक आहे, विचारला तर लय उत्तर लिहिणं डिफिकल्ट आहे. कारण सांगतो, वोटिंग बिहेवियर सडनली चेंज झाला आहे वेस्ट बेंगॉल आणि तामिळनाडूमध्ये जे रिसेंट इलेक्शन झाले, 84%, 93% कुठून मतदान झालं हे जरा स्ट्रेंज आहे. कारण का SIR मध्ये लाखो लोक बाहेर निघालेत, आणि मग ही जी लोक होती ही, आणि मग हे बोगस मतदान आहे का, हे 93% होणं म्हणजे अजिबात ॲब्सोल्युटली राईट नाही. मी कन्व्हिन्स्ड आहे, आत्तापर्यंत जेवढा अभ्यास केला मी त्याच्यावरून. ठीक आहे, कारण सांगतो, 93% लोक मतदान करतात याचा अर्थ काय, 93% लोक तुमचे लोकल आहे. अमेरिकेतून येऊन कोणी मतदान करणार नाही. दिल्लीमधून खास कोणीतरी वेस्ट बेंगॉलला जाऊन गरीब जे लोक आहेत किंवा खास तामिळनाडूला जाऊन मतदान करणार नाही आहेत. याचा अर्थ तुमच्या त्या राज्यातून बाहेरच्या राज्यामध्ये, बाहेरच्या शहरांमध्ये, तुम्ही विचार करा, पुण्यात असल्यावर तुम्ही नागपूरला जायला मतदान करायला जाता का, नाही जात. मायग्रेशनच झिरो आहे का, असं होऊ शकत नाही. 60% मायग्रेशन आहे का फक्त, एवढं मायग्रेशन नाही आहे एक. किंवा जी लोक मायग्रेटेड होते ती वेळेत SIR मध्ये थ्रू रजिस्ट्रेशन करू शकले नाही म्हणून SIR मधून बाहेर निघालेले का, त्याच्यामुळे एवढं बूस्ट आहे का, किंवा बोगस मतदान आहे का, याचे भरपूर सारे ॲनालिसिस बाहेर यायला सुरुवात होती. कारण आता जस्ट इलेक्शन झाले, आत्ताशी एक फेज झालेली त्याच्यामुळं. सो ते लगेच आपल्याला कोट करणं किंवा त्याच्यावरती ॲनालिसिस करून काही ट्रेंड काढणं मुश्किल आहे. बट ठीक आहे, हा जर क्वेश्चन आधीच विचारलेला असं ना, तो वोटिंग बिहेवियर काय तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, आणि ते सुद्धा पुन्हा वरती लिहायचं आहे. जातीचा काय रोल आहे, धर्माचा काय रोल आहे, विकासाचा काय रोल आहे, महिलांचा काय रोल आहे, रिसेंटली वुमेन रिझर्वेशन, वुमेन रिलेटेड स्कीम्स याच्यामुळं. ठीक आहे, पुढे काय आहे, सोशिओ इकॉनॉमिक प्रोफाईल ऑफ द लेजिस्लेटर. एक तर क्वेश्चन येईन तुम्हाला आघाड्याचं राजकारणावरती, आघाड्याचं राजकारणाच्या आकृतीबंध एटसेट्रा, प्रादेशिक पक्षावरती, याच्यावरती मला येणं असं वाटत नाही, आणि याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. अगदीच स्ट्रेंजली खेळायचं ठरलं आयोगाने, की जे आयोग GS4 मध्ये खेळले जशा पद्धतीने स्ट्रेंजली, तशा पद्धतीने आला क्वेश्चन तर सामाजिक आर्थिकवरती येऊन मग त्याच्यामध्ये काय लिहायचं, किती MPs महिला आहेत, किती शेड्यूल कास्टमधले, किती शेड्यूल ट्राईब्समधले, किती शिक्षित आहेत, किती पदवीधर आहे, किती अशिक्षित आहेत, किती रिपीटेड आहे, किती यंग आहेत, किती हे प्रोफाईल लिहायचं. हे पाठांतर त्याचा डेटा एकदा मी पाठवून देतो, मग तुमचा तो टॉपिक डन होईल. याच्या पलीकडे काय करायचं नाही. राहिली गोष्टी सामाजिक चळवळी. पुन्हा एकदा सांगतो, इथं क्वेश्चन असा आहे की 3 चळवळीत प्रामुख्याने महत्त्वाचे, नागरी चळवळ, मानवी हक्क, महिला, आणि पर्यावरणवादी. नागरी हक्क आणि मानवी हक्क चळवळ, नागरी स्वातंत्र्य आणि मानवी हक्क मोरॉरलेस एकत्र येऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. सेम कंटेंट तुम्ही वापरू शकता, कारण नागरी स्वातंत्र्यामध्ये हक्कांचं संरक्षण करणं हीच महत्त्वाचं काम आहे पहिल्यांदा नागरी हक्कामध्ये, नागरी चळवळींमध्ये. ठीक आहे, सो तेच तुम्ही लिहू शकता. मग एक हे आणि हे तिन्हीपैकी एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तुम्हाला एनी हाव पर्यावरणवादी चळवळ तयार करणंच आहे, कारण का इथं नाही विचारला तर तुम्हाला पेपर 2 मध्ये विचारला जाईल. सो ते एक करणंच आहे तुम्हाला. वुमेन मुवमेंट आणि पर्यावरण मुवमेंट ह्या दोन्ही खास करून ठेवा. मला हाय चान्सेस असं वाटतं या दोन्हीपैकी एकावरती प्रश्न येऊ शकतो. आणि पर्यावरण मुवमेंटमध्ये पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे एक चिपको मुवमेंट, आपिको मुवमेंट, त्याच्यानंतर महिला लिडरशिपच्या नेतृत्वाखाली असलेले सरदार सरोवरचे मुवमेंट, आणि नर्मदा बचाव. आणि काय इम्पॉर्टंट आहे अजून सांगतो, महाराष्ट्रात याबद्दल खूप चळवळी सुरू झाल्या जातात. फॉर एक्झाम्पल नाशिकचं, मुंबईतील आर्यवनाची झालेली चळवळ, आणि नाशिकची ती तपोवनची चळवळ. सो त्याच्यामुळे ना मोठ्या प्रमाणात वेस्टर्न घाटचं होत चाललेलं पद्धत, ठीक आहे, ऱ्हास. मग यामुळे पर्यावरणवादी फार न्यूजमध्ये, किंवा महिला चळवळी न्यूजमध्ये, कारण वुमेन आरक्षणमुळे जे प्राईम मिनिस्टरने ॲड्रेस दिला आहे आणि त्याच्यामध्ये महिला चळवळीला कुठेतरी काँग्रेस ब्लॉकआउट करते, अशा पद्धतीने जे चित्र उभं केलेलं आहे त्याच्या कंटेक्समध्ये विचारलं जाऊ शकतो. डेफिनेटली क्वेश्चन पेपर आधी तयार झालेला असेल, पण ती चर्चा चालू आहे 1 वर्षापासून वुमेन रिझर्वेशनची. ठीक आहे, सो महिला चळवळीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे महिलांचं आरक्षण, आणि ते 73 असू द्या सक्सेसफुली, किंवा लोकसभेमध्ये झालं नाही एवढ्या वर्षानंतर सुद्धा, सो त्याचा अनसक्सेसफुल असू द्या आणि आत्ता सक्सेस झालेला असू द्या, पण ती चळवळी महत्त्वाच्या आहेत महिलांच्या हक्कांसाठीच्या. मग याच्यामध्ये खूप वाईड अँगल या, म्हणजे फॉर एक्झाम्पल महिलांच्या रिप्रोडक्टिव्ह राईटसाठीच्या चळवळी, ह्या फार चर्चेमध्ये सध्या. म्हणजे त्यांना अबॉर्शन करण्याचा अधिकार असला पाहिजे की नाही, त्यांना किती बाळं असली पाहिजे हे ठरवण्याचा अधिकार असला पाहिजे की नाही. ठीक आहे, सो ह्या संदर्भातील त्यांच्या हक्क. सो हे 2 गोष्टी फार चर्चेत आहे. जर ट्रेंड बघितला आयोगाचा, त्या दोन्हीपैकी एक क्वेश्चन यायला पाहिजे. ठीक आहे, सो दॅट्स ऑल अबाउट द पेपर 1. अशाच पद्धतीने आपण पेपर 2 बघणार आहे.
लेक्चरच्या पार्ट 2मध्ये थोडा ब्रेक घेऊया आणि पेपर 2 अशाच पद्धतीने मी 1 तासाभरात एक्सप्लेन करेन. त्यातून तुम्हाला फक्त आयडिया काय घ्यायची आहे की प्रिपेअर काय करायचं आहे, मला रिवाईज काय करायचं आहे. तुम्ही एवढं रिवाईज करा, याच्यातलं मला गॅरंटी आहे मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स कव्हर होतील. आणि जरी एक्झॅक्ट सेम क्वेश्चन आले तर या टॉपिक अंडर तुम्ही जे कव्हर करणार आहे, मी जे टॉपिक सांगतोय ते कंटेंट तुम्हाला त्या टॉपिक रिलेटेड कोणताही क्वेश्चन द्या ते कंटेंट वापरता येईल. ठीक आहे. सो थांबूया इथं. अशाच पद्धतीने आणखीन एक सेकंड पार्ट मी लेक्चरचा देतो तुम्हाला, त्याच्यामध्ये पेपर 2 कव्हर करतो. ठीक आहे. थँक्यू.